धन्यवाद. यानंतर आज ज्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे ते लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचाही स्वागत सत्कार अनिल कुलकर्णी यांनी करावा. निवृत्त सेनाधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा विषय तज्ज्ञ, राष्ट्रीय संरक्षण या विषयात MSc आणि MPhil आपण केलेला आहे. 18 शौर्य पुरस्कारांना आपण सन्मानित आहात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी लावण्यात. राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर वर्तमानपत्रात आपण विपुल लेखन केलेलं आहे. युद्धभूमीवर स्वतः शत्रूशी सामना केल्यामुळे सुरक्षा या विषयात जास्त अभ्यासपत्र लेखन आपण केलेलं आहे. आणि आजच्या पुस्तकाचे लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन. व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय धर्माधिकारी साहेब प्रदीपदादा रावत, लेखक हेमंत महाजन आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व महाजन प्रेमी, अनुबंध प्रेमी, रसिक श्रोते हो. या सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आज ज्या पुस्तकाचा प्रकाशन होणार आहे, भारतीय सागरी सुरक्षा, भाग 1, 2 आणि 3, माझी आणि महाजन सरांची ओळख आमचे मित्र योगेश्वर गंधे यांनी करून दिली. ते म्हणले चला एकदा माझ्याबरोबर पुस्तकं तर पहा. गंध्यांबरोबर गेलो. 1 मिनिटाचाही न अवधी लावता त्यांच्या लॅपटॉपमध्ये सर्व मजकूर त्यांनी वर्डमध्ये टाईप केलेला होता. तरी पुस्तक यायला 1 वर्षाचा कालखंड झाला. कारण माझं मध्ये भावसंगीत कोशाचं काम चालू होतं 12 वर्षापासून. त्याचं प्रकाशन असल्यामुळे हा कार्यक्रम लागला. या पुस्तकाचं प्रकाशन 26/11लाच करायची इच्छा होती, पण सभागृह त्या काळात उपलब्ध नसल्यामुळे 2 दिवस आपण हा कार्यक्रम पुढे घेत आहे. आजच्या समारंभाचे जे धर्माधिकारी साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. माझी त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नव्हती, त्यांची व्याख्यानं ऐकत होतो. आणि दादा कदाचित विसरले असतील, प्रदीप दादांचा माझा परिचय 1978 सालापासून आहे. ते जेव्हा पतित पावनचे अध्यक्ष नितीन सोनटक्के ते काम करत होते त्यावेळी मी तिथं जात असो. आणि त्या काळी पुण्यामध्ये मला वाटतं एकच दादा असतील, प्रदीप दादा. नंतर दादा आले, भाई आले, भाऊ आले, पण त्या काळातले दादा एकच होते, प्रदीप दादा. त्या काळी आणि त्यांना दुसरं मी मानतो म्हणजे पुण्यातील एकमेव खासदार असे होते, त्यांनी प्रकाशकांना न्याय दिला. त्यांच्या निधीमधून त्यांच्या पत्नी मला वाटतं बहुतेक शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी उत्तम पुस्तकांची निवड केली, प्रत्येक प्रकाशकाची यादी पाहून, पुस्तकं पाहून, आणि त्यांच्या निधीतनं सगळ्या शाळांना उत्कृष्ट पुस्तकं दिली. म्हणजे ज्याला साहित्याची आवड, जाण आणि समाजकार्य हे माहीत असणारे दादा आज आपल्यात उपस्थित आहे. कारण असे खासदार, आमदार आम्हाला आतापर्यंत कधीच भेटले नाहीत. दादांच्या रूपाने भेटले आणि दादांना परत विनंती करेल मी आज, दादा जरी सत्तेत नसले तरी दादांनी मनात आणलं तर दादा हे काम चांगल्या पुस्तकांचं नेटाने पुढे नेते. धर्माधिकारी सरांचा तर सगळ्यांना परिचय आहे. अनुबंध प्रकाशन आता सांगितलं की मी 40 वर्ष काम करतोय. माझ्याकडे बहुतेक 90% लेखक नवोदित आहेत. नवोदित लेखकांना मी संधी दिली आणि 10% लेखक अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते माझ्यापर्यंत कसे आले हे मलाही कळलं नाही. उदाहरणार्थ गदिमा असतील, मोगो पाठक असतील, गंगूबाई हांडल असतील, ज्योत्स्ना भोळे असतील, अशा बऱ्याच लोकांची आत्मचरित्र मी प्रकाशित केलेली आहेत. मध्ये मध्ये माझ्यावर असा ठपका पडला होता की फक्त संगीत क्षेत्रातली, नाटक क्षेत्रातली यांची आत्मचरित्र प्रकाशित करणारे प्रकाशक. पण नंतर तो बदलला. मी पर्यावरण काढली, अनेक विषयांची पुस्तक काढली आणि मला वाटतं आजचं पुस्तक हे एकदम वेगळं आहे. म्हणजे सगळ्या लोकांना वाटेल की भारतीय सागरी सुरक्षा म्हणजे काय. हे पुस्तक वाचल्याशिवाय तर कळणार नाही. आणि मला आनंद आहे की महाजन सरांनी कुठलेही आडेवेडे न घेता 1 मिनिटात पुस्तक माझ्या संस्थेला दिलं. मी खरं त्यांना तर धन्यवाद देतो शतशः. आजच्या सभागृहामध्ये
अनेक मान्यवर उपस्थित आहेत. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आहेत, महाजन सरांचे बंधू आहेत, स्वतः ज्यांनी माझा संपर्क करून दिला ते योगेश्वर गंदे आहेत, आणि मामा अजून कार्यक्रमाला यायचे आहेत. खरं तर ही लोक अनुबंध प्रकाशनवर माझ्यावरती व्यक्तिगत भरभरून प्रेम करतात आणि माझा मलाच कधी कधी हेवा वाटतो. मी ग्रामीण भागातून आलो, शेतकऱ्याचा मुलगा, प्रकाशन व्यवसायात काय आलो आणि प्रकाशन व्यवसायात मी नाव लौकिक केलं ते अनुबंध प्रकाशनचं. मी मोठा नाही तर माझी प्रकाशन संस्था मोठी आहे. अशा अनेक मान्यवरांची पुस्तकं काढण्याचा योग मला आला. एवढंच बोलून माझे एक मित्र खास पिंपरीवरनं गणेश दिघई आलेले आहेत या कार्यक्रमाला. ही खरं तर प्रकाशन संस्थेवर प्रेम करणारी माणसं आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतो, आनंदही होतो. आणि पुस्तकावर मी काही बोलणार नाही. अंतरंग माझं पुस्तक 2दा वाचून झालेले पुरपडी, कारण बोलणारे मान्यवर आहेत, तर मी काही पुस्तकाविषयी बोलणार नाही. पण आलेले आजचे सर्व प्रमुख पाहुणे यांना धन्यवाद देतो आणि उपस्थित असणाऱ्या रसिकांनाही धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. मग अशी जसं मी म्हणाले की अनुबंधातील ठेव ही जपली पाहिजे वाचकांनी आणि प्रकाशकांनी. तर मगाशी आपण बघितलं की पडद्यामागचे कलाकार सुद्धा आहेत, अस्मिता कुलकर्णी आणि अनिल कुलकर्णी. 750च्या वर पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि सांगीतिक क्षेत्रामधील पुस्तकं तर आहेतच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माननीय दीनानाथांच्या सांगीतिक कारकिर्दीवरील ब्रीद तुझे जगी दीनानाथा या पुस्तकाचा लता दीदींच्या हस्ते आणि इतर भावंडांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झालेला आहे. आणि या प्रकाशन सोहळ्याला मातब्बर मंडळी, दमा मिराजदार असतील, शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, नरेंद्र जाधव, SK संचेती असतील, अमोल पालेकर असे अनेक मान्यवर लाभलेले होते. आणि आत्ताही बघताय प्रकाशन सोहळ्यामध्ये सगळे विचारवंत आणि मान्यवर लाभलेले आहेत. खरं तर सावरकर असं म्हणतात की देहातून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि देशाचं संरक्षण हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणजे सीमेच्या पलीकडे आणि सीमेच्या अलीकडे सगळ्यांचं देश रक्षण ही जबाबदारी आहे. आणि हाच उद्देश लक्षात ठेवून भारताची सागरी सुरक्षा ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी हा पुस्तकाचा सोहळा इथे आयोजित केलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की या पुस्तकाचं प्रकाशन करावं. भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल. माननीय किरण ठाकूर यांचं आगमन होणार आहे. तर थोडासा आपण बदल करूया. प्रकाशन सोहळा त्यांच्या हस्ते, सगळ्या मान्यवरांच्या हस्ते होईल. तत्पूर्वी आपण पुस्तकाचे लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं मनोगत ऐकूया. माननीय किरण ठाकूर यांचं स्वागत. टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. खरंच, आणि या सगळ्या विचारवंतांना 100 काय 200 वर्ष आयुष्य पाहिजे. कारण देशामध्ये ज्या चळवळी किंवा आमूलाग्र बदल घडतात ते विचारवंतांच्या विचारांनी होतात. किरण ठाकूर यांचंही आपण स्वागत करूया. माननीय श्री किरण ठाकूर यांचा स्वागत सत्कार अनिल कुलकर्णी यांनी करावा अशी विनंती करते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढा या लढ्यामध्ये महत्त्वाचं योगदान, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक कार्यात योगदान आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि तरुण भारत बेळगावचे संपादक. पत्रकारिता क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचं श्रेय आपल्याला देता येईल आणि लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून हजारो युवकांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. माननीय श्री किरण ठाकूर, स्वागत. आणि आपल्यासाठी हा प्रकाशन सोहळा थांबला होता, तर आपण पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करूया. भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथे संपन्न होतोय. माननीय अविनाश धर्माधिकारी, माननीय किरण ठाकूर, प्रदीप दादा रावत, माननीय ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि प्रकाशक अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा इथे संपन्न होतो.
1 भाग 2 आणि भाग 3 तीन भागामध्ये हे पुस्तक आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. साहित्याचा उद्देश रंजकतेसोबत चळवळ किंवा जागरूकता ही सुद्धा आहे. भारताची सागरी सुरक्षा या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करते आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना विनंती करते की मनोगत व्यक्त करावं. जय हिंद. सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आजचा जो पुस्तक समारंभ सोहळा आहे त्याला आपण आला आहात आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जिथे मी राहतो साळुंके विहार तिथं सुद्धा काही लोक आलेले आहेत. तर तो मी खरोखर स्वतःचा एक सन्मान समजतो, कारण जनरली साळुंके विहार इथे हलायला तयार नसतो, कारण सगळे सुपर सिनियर लोक आहेत आणि त्यांना हलवणं म्हणजे खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. अर्थात काही मित्रमंडळी आलेले आहेत, काही सैन्यातले लोक आलेले आहेत, ते त्याकरता थँक्यू. आणि सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की आजचे जे प्रमुख पाहुणे होते त्या सगळ्यांचा मी खरोखर ऋणी आहे. सगळ्यांना मी फक्त एकच कॉल केला, किरणजी ठाकूर त्यांच्या पायाला भिंगरी लागलेली आहे, ते कुठे कधी कोचिनला असतात तर कुठे गोव्यात असतात तर कुठे असतात, म्हणजे आता शेवटच्या शेवटी ते कुठे आले मलाही माहिती नाही, परंतु त्यांनी सांगितलं आणि ते वेळेवरती येऊन पोहोचले आणि त्यांनी आपला स्वतःचा सगळा कार्यक्रम थांबवून ते आलेले. त्याच्यावर त्यांचा एक म्हणजे एक प्रोग्राम होता, पण केवळ मी म्हटलं म्हणून त्यांनी तो प्रोग्राम आपला ढकलला पुढे आणि इकडे आलेले. तर मी त्यांचा ऋणी आहे. आणि किरण ठाकूरांचा आमचा संबंध फार चांगला आहे, कारण ते बेळगावचे, म्हणजे आम्ही त्यांना आमचं गाववालं म्हणू शकतो. मराठा रेजिमेंटल सेंटर बेळगावला आहे आणि तिथे त्यांच्याशी इतका घनिष्ठ संबंध आहे की त्यांच्याशी ते काय काय करतात मराठा रेजिमेंट करता हे जर बोलायचं म्हटलं तर तो एक वेगळाच विषय होईल. किरणजी थँक्यू व्हेरी व्हेरी मच. दुसरे आहेत अविनाश धर्माधिकारी. ते म्हणजे सतत कुठे ना कुठेतरी फिरत असतात आणि त्यांचं काही ना काहीतरी सुरू असतं आणि त्यांच्याशी बोलणं हे सोपं नाही आहे. म्हणजे त्यांना मी मेसेज पाठवला की अशी रिक्वायरमेंट आहे, तर त्यांनी मेसेज बॅक केला की ओके मी येईल, फक्त मला डेट आणि टाईम सांगा. हॉल मिळायला थोडा वेळ लागला, तर म्हणून एक 2-3 दिवस लेट झालं. इच्छा होती 26चा कार्यक्रम, पण तो जमला नाही कारण हॉल अवेलेबल नव्हता. अविनाश धर्माधिकारीजी थँक्यू व्हेरी मच. आणि दुसरं असं की हे पुस्तक ज्यावेळेला इंग्लिशमध्ये मी लिहिलं होतं, इट वॉज अ रिसर्च प्रोजेक्ट फॉर अ नेव्हल थिंक टँक कॉल्ड IMF, इंडियन मॅरिटाईम फाउंडेशन. तर त्या कार्यक्रमाचे जे लोक शिल्लक आहेत, मला वाटतं शिशिर होता तिथे, आणि माझा भाऊ आणि अविनाश धर्माधिकारी होते आणि त्यावेळेला चीफ गेस्ट होते जनरल मनोज पांडे, जे नंतर भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनले होते. अनेक जण होते, पण हे 2 जण तिथे होते. तर हे आता मराठी प्रकाशनाकरता सुद्धा आलेले आहेत. तर हे खरोखरच अतिशय चांगला असा हा योग आहे, कारण मराठीमध्ये सागरी सुरक्षा या विषयावरती कुठलंही पुस्तक नाही. लेख आहेत 500, 600, 700, 800 शब्दाचे, पण पुस्तक मात्र कुठलंच नाही. तर थोडं मग मी त्या पुस्तकाविषयी नंतर बोलेन. तिसरे आहेत प्रदीपदादा रावत. माझं जे दुसरं पुस्तक होतं ते केवळ प्रदीपदादा रावतांमुळेच पब्लिश झालं, आव्हान चिनी ड्रॅगनचे. त्यावेळेला मला काहीच कल्पना नव्हती की ते पुस्तक कसं प्रकाशित करतात. तर त्यांनी ए पासून तर झेडपर्यंत सगळं काम त्यांनीच केलं. माधव गोडबले आपले होम सेक्रेटरी त्यावेळेला होते, मग अनेक जण होते त्यावेळेचे मान्यवर. तर त्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करायचं काम आणि तो प्रोग्राम करण्याचं काम प्रदीपदादा रावतांनी केलेलं आहे. आणि ते इतकं काही काही करत असतात की त्याच्याविषयी अनेक गोष्टी आपण बाहेर बोलू शकत नाही, पण त्यांनी मला या कामामध्ये खूपच मदत केली आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. तर आणि सगळे बाकीचे लोक इकडे आले त्यांना सुद्धा मी थँक्यू म्हणायलाच पाहिजे. तर मी पटकन पुस्तकाकडे येतो. मला एक 20 मिनिटं झालं की जरूर सांगा, ठीक आहे, नंतर कळणार नाही की काय आपण बोलतो आहे. भारताची सागरी सुरक्षा हे एक रिसर्च प्रोजेक्ट होतं जे मला इंडियन मॅरिटाईम फाउंडेशन नावाचं एक नेव्हल थिंक टँक आहे, त्यांनी हे काम दिलं होतं. तर जवळजवळ 2-2.5 वर्षाचं हे प्रोजेक्ट होतं. आणि त्यावेळेला मी भारताची जी किनारपट्टी आहे 7,600 किलोमीटरची, सगळीकडे मी फिरलेलो आहे. प्रचंड मेहनत त्यात गेली आहे, कारण प्रॉब्लेम असा आहे की सागरी सुरक्षा म्हटलं की लोकांना वाटतं की फक्त नेव्ही कोस्ट गार्ड, तसं नाही. नेव्ही कोस्ट गार्ड एक त्याच्यातला पार्ट आहे, बाकी अनेक जण त्याचा भाग आहे. तर त्याच्याविषयी थोडं मी बोलायचा प्रयत्न करीन. तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तकाचं औचित्य आम्हाला 26/11ला करायचं होतं, कारण 26/11ला 16 वर्ष झाले जो मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला. पण जसं सांगितलं अनिलजींनी की ते त्यावेळेला हॉल मिळाला नाही. आणि 26/11चे जे हिरो होते, 10 दहशतवादी जे आत आले होते, त्यातले 8 दहशतवादी
NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डनी मारले. 51 आणि 52 SAG. मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्र सिंग त्या दोघांना तिथे अशोक चक्र मिळालं होतं, तर त्यांचं आपण कौतुक करायलाच पाहिजे. दोघांनाही मरणोत्तर मिळालं होतं. आणि तिसरं ज्यांना मिळालं होतं ते होते तुकाराम ओबाळे, पोलीसचे होते, महाराष्ट्र पोलीसचे होते. पण अनेकांना माहिती असेल किंवा नसेल की तुकाराम ओबाळे हे पहिले इंडियन आर्मीच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये होते. त्यांनी तिथे 17 वर्ष सर्व्हिस केली होती आणि त्याच्यानंतर ते पोलिसांमध्ये सामील झाले होते. आणि त्यानंतर त्यांनी 21 वर्ष सर्व्हिस करून ज्या दिवशी ते हल्ला झाला म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय किती असेल कल्पना करा, 50च्या पुढेच असेल. आणि कसबचं वय होतं 18, 19, 20. आणि कसबला त्यांनी पकडून त्याला पकडलं तर त्याचं कौतुक काय म्हणजे स्पिरिट म्हणजे फिजिकली मे बी तुकाराम ओबाळे एवढे स्ट्रॉंग नसतील पण स्पिरिट जे होतं ते त्यांनी दाखवलं, तर त्यांचं पण आपल्याला कौतुक करायलाच पाहिजे. तर हे सगळे हिरो होते. त्याचं नाव होतं ऑपरेशन ब्लॅक टॉर्नाडो. याच्याविषयी आत्ताच 1-2 लेख पण पब्लिश झाले होते. त्याच्यात जात नाही मी की तिथे एक स्त्री होती जिने त्यांना गाईड केलं. काही लोकांनी तिथे जाऊन हॉटेलमध्ये ॲम्युनिशन ठेवली. तर तो माझा पॉलिटिकल लाईनमध्ये त्याचा अजिबात नाही आहे. आणि आत्ताच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की दरवर्षी 2 कोऑर्डिनेटेड एक्सरसाइजेस होतात. एक तर वेस्टर्न कोस्टवरती होते, एक ईस्टर्न कोस्टवरती होते आणि एक पूर्ण भारताकरता होते, जिथे इंडियन नेव्ही, इंडियन कोस्ट गार्ड, सागरी पोलीस आणि इतर सगळ्या संस्था याच्यामध्ये भाग घेतात. तर ती तशी एक्सरसाइज आणि त्याचा उद्देश असा असतो की 3 दिवस आपण बघायचं की एक दहशतवाद्यांची ग्रेट टीम असते, ती आत यायचा प्रयत्न करते आणि त्यांना थांबवण्याचं काम हे जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत नेव्ही आणि आपलं कोस्ट गार्ड आणि सागरी पोलीस वगैरे वगैरे ते करतात. आणि याच्याशिवाय मग सिच्युएशन पेंटिंग पण होतं की एक होस्टेज घेतला, मग तिथे जाऊन नॅशनल सिक्युरिटी गार्ड त्यांना मारायचा प्रयत्न करतं वगैरे. तर ही एक्सरसाइजसुद्धा आत्ताच झालेली आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे इंडियन मॅरिटाईम फाउंडेशन ज्यांच्याकरता मी हे रिसर्च प्रोजेक्ट केलं होतं आणि इथे मी एक खरोखर एक ट्रिब्यूट पे करू इच्छितो की त्यावेळेला त्याचे जे अध्यक्ष होते रिअर म्हणजे कमोडर राजन वीर, ते अनफॉर्च्युनेटली आज आपल्यामध्ये नाही आहेत. पण त्यांनी हा थिंक टँक चालवला होता आणि त्यांनी जे काम केलं होतं त्याचं खरोखर कौतुकच करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर माझे अजून 2 मित्र होते की ज्यांनी मला हे मराठी पुस्तक लिहिण्यामध्ये खूप मदत केली. एक होते कर्नल RK जलवाडी आणि दुसरे होते कर्नल सतीश जोशी. दुर्दैवाने हे पण 2 जण आज नाही, बाकी अनेकांनी मदत केली. पण हे जे 3 जण जे आहेत जे त्या स्टार्ट पॉईंटला होते ते मात्र यावेळेला तिथे पोहोचलेलं आता इथे आपल्यात नाही आहेत ते. ही आपण त्याला सागरी सुरक्षेविषयी बोलतो तर आपल्याला असं दिसतं की 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेश हे आपल्याला दिसतील आणि वेस्टर्न कोस्ट आणि ईस्टर्न कोस्ट. तर आता या किनारपट्टीला धोका काय आहे? 26/17 सारखा हल्ला आहे, 93 सालचे बॉम्ब ब्लास्ट आहेत. तर ते तर एक भाग झाला, परंतु 2014 नंतर अशा प्रकारचे बॉम्ब ब्लास्ट पण होत नाही आहेत. 26/17 सारखा हल्ला होण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे. पण सध्या जी आव्हानं आहेत ती सगळी अपारंपरिक आहेत. इथे स्मगलिंग प्रचंड प्रमाणामध्ये चालतं, इथे बेकायदेशीर व्यापार प्रचंड प्रमाणामध्ये चालतो, पोचिंग खूप होतं, जे आपलं पोल्युशन नावाचा प्रकार हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तर हे सगळे सध्याची जी आव्हानं आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गेल्या वर्षभरामध्ये 2023 आणि 24मध्ये 30,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज हे अरबी समुद्रामध्ये पकडले गेलेले आहेत. आणि एक 4 दिवसापूर्वीच 3,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडलेले आहेत. ही सगळी इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन होती, नुसतं पेट्रोलिंग करून काही ते जमत नाही. तर समुद्रकिनारा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि जो राईट साईडला जो भाग आहे ज्याला आपण ईस्टर्न कोस्ट म्हणायचं, तर त्याचं असं आहे की नक्षलवाद्यांना मदत त्या भागातून केली जाते, खास आंध्र प्रदेशच्या बाजूने. आणि बांगलादेशींचं जे मायग्रेशन होतं, घुसखोरी होते, तिथे सगळीकडनंच होते, पण समुद्राकडनं सुद्धा होते आणि ती खास तर सुंदरबनमधनं होते. त्याला मी नंतर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. आणि हे सगळे माननीय लोक ज्यांनी माझ्या पुस्तकाकरता इंट्रोडक्शन लिहिलं होतं, इन्क्लुडिंग DGP प्रवीण दीक्षित. आज अनफॉर्च्युनेटली ते या कार्यक्रमाला ते येऊ शकले नाही, त्यांचं पुढे काम होतं. आणि आपण समुद्रकिनाऱ्याकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की तिथे डेटा दिलेला आहे. कोस्ट लाईन 7,500 किलोमीटर आहे. आयलंड्स 572, राईट साईडला अंदमान निकोबार आयलंड्स आहेत. 572 पैकी फक्त 27 आयलंड्सवरती माणसं राहतात, बाकी ठिकाणी माणसं राहत नाहीत. तर ते सुरक्षेचं एक अतिशय मोठं आव्हान आहे. आणि लेफ्ट साईडला जी आहेत लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड, तिथे फक्त 7 बेटांवरती माणसं राहतात, बाकी 25 बेटावरती राहत नाहीत. याच्याशिवाय मेजर पोर्ट्स 13 आहेत, त्याला नॉन मेजर पोर्ट म्हणतात, ती 200च्या आसपास आहे. आणि EEZ
एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे काय की एक असा कायदा आहे जगाचा, त्याला UNCLOC असं म्हटलं जातं, युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सी. त्यांचा कायदा असा आहे की किनारपट्टीपासून तर 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे तो त्या देशाचा आहे. म्हणजे त्या देशामध्ये त्या भागात जे काही इकॉनॉमिक ॲस्पेक्ट असतात ते तुम्ही हे करू शकता. म्हणजे तेल आहे, गॅस आहे, मासेमारी आहे, ते तुम्हाला अलाउड आहे. पण इतर देशांच्या जहाजांना तिथे यायला अलाउड आहे, एक्सेप्ट बॅटलीशिप्स. म्हणजे बॅटलीशिप यायचं त्यांना अलाउड, तसं अलाउड नाही आहे. पण बाकी लोक व्यापार वगैरे या भागात होऊ शकतो. आणि मायनर पोर्ट आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, आणि दुसरं आहे EEZ म्हणजे एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. ते 350 नॉटिकल माईलपर्यंत आहे. आणि आपल्याला कल्पना असावी की 1 नॉटिकल माईल इज इक्वल टू 1.8 नॉर्मल किलोमीटर्स, म्हणजे तर एवढा अंदाज आहे. तर हा समुद्र आपला आहे. दुर्दैवाने या समुद्राचा आपण कधीही चांगला वापर केला नाही. हे दुर्दैव आहे आपलं. आपण ज्यावेळेला जगाच्या इतिहासाकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की ज्या मोठ्या सुपर पॉवर्स आहेत, ज्यांना किनारपट्टी होती किंवा ते समुद्री भागात जाणारे देश होते, मग इंग्लंड असो की फ्रान्स असो की डच असो की काही असो, पण आपल्या समुद्र किनाऱ्याचा वापर केवळ गैरवापर झाला. स्मगलिंग म्हणजे जे 80 आणि 90च्या दशकातले जे सगळे स्मगलर्स होते, अब्दुल करीम तेलगी आणि हाजी मस्तान, आणि एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की जगाचा जो सर्वात मोठा सागरी दहशतवादी आहे तो भारतीय आहे. म्हणजे कुठेतरी पावलं पुढे म्हणतो आपण त्याला, त्याचं नाव दाऊद इब्राहिम. म्हणजे आणि आपल्या कोकणातलं, बरं का, आपल्या कोकणातलं मी शब्द मुद्दाम अगदी काळजीपूर्वक वापरतो आहे. आणि त्याचे वडील पोलिसांमध्ये होते. आणि हा जगातला सर्वात मोठा सागरी दहशतवादी समजला जातो. बाकी जमिनी दहशतवादी पुष्कळ आहेत, पण सागरी मात्र हा नंबर 1 आहे. आणि त्याला कोकणानेच मोठे केलेलं आहे, पण तो एक वेगळा विषय होईल. तर हे सगळे ही माहिती. आणि आपण ज्यावेळेला आपल्या जिओ पोलिटिकल लोकेशनकडे बघतो, आपण एक नशिबान देश आहोत. आपल्याला 3 बाजूनी समुद्र आहे, त्यामुळे कुठल्याही युद्ध परिस्थितीमध्ये कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. ऑन द अदर हँड आपला जो शत्रू नंबर 1 आहे चीन, आपण बघा तर त्यांना फक्त 1/3 भागाला त्यांना समुद्र आहे. आणि त्यांचा जो समुद्री मार्ग आहे तो मलक्का स्ट्रेटमधनं येतो, म्हणजे जो सिंगापूरचा खालचा भाग बघा त्याच्यामधनं येतो, तिथे ज्यांना आपण ते थांबवू शकतो. तर आपली जी सागरी सुरक्षेचा जो इतिहास आहे तो असा आहे की आपण अत्यंत उदासीन होतो सागरी सुरक्षेविषयी. म्हणजे सागरी सुरक्षा नावाचा प्रकारच नव्हता. म्हणजे ऑलमोस्ट टिल अबाउट 1973 एकच सुरक्षा एजन्सी होती समुद्राकरता, ती होती इंडियन नेव्ही. आणि इंडियन नेव्हीकडे जे शिप्स होते ते अपारंपरिक चॅलेंजेस करता नव्हते, ते पारंपरिक युद्धाकरता होते. हे आपल्याला लक्षात पाहिजे की 8,000 टन 10,000 टनच्या ज्या बोटी असतात त्या काही पेट्रोलिंग करू शकत नाही आणि शॅलो वॉटर्समध्ये जाऊ शकत नाही. तर हे सगळं असं अतिशय खराब असं दृश्य आपलं होतं. आणि आपण ज्यावेळेला बघतो की देशाची जमिनी सीमा 16,000 किलोमीटरच्या आसपास आहे, समुद्री सीमा 7,600 आणि 2 आयलंड्स. तर सगळ्यांकडे जी आव्हानं आहेत ती तीच आहे. जोपर्यंत आपण आपल्या सीमा सुरक्षित करत नाही तोपर्यंत देश हा सुरक्षित होऊ शकत नाही. स्मगलिंग आहे, तस्करी आहे, इलिगल पोचिंग आहे, पोल्युशन आहे, हे सगळे वेगवेगळे चॅलेंजेस जे अपारंपरिक आहेत. युद्धाविषयी आपण आता बोलत नाही, युद्ध झालं तर तो एक वेगळा प्रकार होईल. आणि आपण बघितलं तर आपल्याला जे नेबर्स आहेत समुद्राकडे 36हून जास्त आपल्याला नेबर्स आहेत. आणि मला हे पुस्तक 3 भागामध्ये वाटण्यात आलं, कारण ज्या वेळेला ते पुस्तक तयार केलं इंग्लिशचं, ते एवढं मोठं झालं की पहिले डाऊट आला की पुस्तक कोण घेईल. तर मला अनेकांनी सांगितलं की मी तुझं पुस्तक बघितलं आहे पण वाचायचा प्रयत्न कधीही केला नाही, अगदी क्लिअर कट आहे. तर म्हणून ज्या वेळेला हे पुस्तक तयार झालं तर म्हटलं आपण 3 भागामध्ये वाटूया, म्हणजे थोडं हलकं होईल जरा. तर लोक म्हणतात की त्याचं वजन एवढं जास्त झालं की ते कसं वाचायचं रात्रीच्या वेळेला, म्हणतात तर प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा आहे. तर यांनी आता हे पुस्तक 3 भागात केलं. जवळजवळ त्याचं रिअल ट्रान्सलेशन आहे, फक्त ते पुस्तक होतं ते 2019 साली पब्लिश झालं होतं. त्यानंतर त्याला पुष्कळसं अपडेशन करण्यात आलं, कारण सागरी सुरक्षेचा जो इतिहास आहे हा रोजच काही ना काहीतरी होत असतं. म्हणजे मी पुस्तक तयार केलं, आता नवीन पद्धत काय झाली आहे की हुती नावाचे दहशतवादी गट आहे ते मिसाईल्स फायर करतायत आणि त्याच्यामुळे रेड सी आणि जो सुएज कॅनॉल आहे तिथं आपण प्रवास करू शकत नाही. आता हे मी पुस्तकात लिहिणार कसं, कारण तोपर्यंत पुस्तक तर प्रकाशनाला पोहोचलेलं होतं, तर ते केवळ सांगतो. आणि आता समुद्राचा वापर हा इतका जास्त केला जातो आहे वेगवेगळ्या कामाकरता. अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरियर्समध्ये तिथं उभ्या राहतात, तर तिथून मग ड्रोन्स वगैरे पाठवतात आणि जिथे पाहिजे तिथे हल्ला करतात. तर ही आपली एक्सटेंडेड इकॉनॉमिक झोन वगैरे. तर आपल्याला थोडक्यात असं दिसेल की जी आपली जमिनी एरिया आहे त्यापेक्षा आपली समुद्री एरिया ही खरोखरच कमी आहे. समुद्री एरियाही जास्त आहे, जमिनी एरियाही कमी आहे, पण आपण याचा कधी फायदा करून घेतला नाही. ज्या वेळेला हे 2014 साली सरकार बदली झालं त्यानंतर 2-3 मोठे कार्यक्रम सुरू झाले. त्याचा एक कार्यक्रम होता सागरमाला,
की ज्याचा एक महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी हे नौकायन मित्र होते. पण त्यांनी तिथे जी क्रांती केलेली आहे तर तो एक वेगळाच विषय होईल. तुम्हाला मी एकच उदाहरण देतो की आपल्याकडे JNPT नावाचं पोर्ट आहे. तर तिथे जर जहाज परदेशातनं आलं तर त्याला अनलोड करायला 8 ते 9 दिवस लागायचे. 8 ते 9 दिवस. आणि आता ते काम एका दिवसामध्ये होऊ शकतं. आणि आपल्याकडे जे आता कंटेनर पोर्ट्स आहेत ते इतके एफिशियंट आहेत की म्हणजे आजकाल एक नाव पुष्कळ बदनाम झालं आहे किंवा वर्तमानपत्रामध्ये येतं की त्याचं नाव बघितलं की लोक म्हणतात त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. परंतु जगातलं मोस्ट एफिशियंट कंटेनर टर्मिनल हे भारताकडे आहे. आणि ज्या वेळेला आपण एफिशियंटली सामान म्हणजे पुढे पाठवतो तर आपली जी कॉस्ट ऑफ म्हणजे हे आहे ती एकदमच कमी होते. आणि याला सागरमालाला गडकरींनी भारतमाला जोडली. म्हणजे काय की इथून म्हणजे आत रस्ते केलेले आहेत. आणि रस्त्यांची जी क्रांती आहे मी तुमचे डोळे पांढरे होतील की जिथे आम्हाला काश्मीरमध्ये 11-11, 12-12 दिवस लागायचे प्रवास करण्याकरता जम्मूपासून तर कारगिल किंवा लेहला तिथे आता आपण 3 दिवसात पोहोचू शकतो. आणि जर तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल तर तुम्ही सकाळी 6ला निघा, संध्याकाळी 6च्या आत तुम्ही लेहमध्ये असू शकता. म्हणजे 13 दिवस आणि 7 किंवा 8 तास म्हणजे काय क्रांती आहे. आणि ज्या क्रांतीमुळे आपली जी इकॉनॉमी आहे ही अतिशय एफिशियंट बनते. हा सुद्धा सागरी सुरक्षेचाच एक भाग आहे. कारण दुर्दैवाने आपला जो व्यापार होतो तो वेस्टर्न कोस्टनी जास्त होतो. ईस्टर्न कोस्टनी जो व्यापार आहे तो फार कमी होतो. हे माझा दुसरा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्या पुस्तकाचं त्यामध्ये सगळ्या सागरी सुरक्षेचा जो इतिहास आहे तो दिलेला आहे. कारण इतिहासापासून शिकणं हे महत्त्वाचं असतं. 1990 साली ज्या वेळेला कळलं की प्रचंड स्मगलिंग होत होतं तर त्यावेळेला जॉईंट पेट्रोलिंग सुरू झालं नेव्ही आणि पोलिसांचं. आणि त्याला ऑपरेशन आशा किंवा ऑपरेशन स्वॅन असं नाव दिलं होतं. ते जवळजवळ 9-10 वर्ष चाललं. दुर्दैवाने त्यामध्ये कोणाला पकडता आलं नाही. म्हणजे ते पेट्रोलिंग होतं पण त्यांना चोर कुठले पकडता आले नाही. ते इतिहास आपला खूप मोठा आहे. वॉटर प्लॅनेट म्हणजे आपला जवळजवळ 70% एरिया ही आपली पाण्याची आहे. मग दुसरा जो आहे की समुद्रातले धोके कुठले आहेत याविषयी मी चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. हे धोके अनेक आहेत, पारंपरिक आणि अपारंपरिक. पाकिस्तान चीनविषयी बोलत नाही आहे. मग त्यानंतर जे सागरी सुरक्षा जो आहे मॅरिटाईम सिक्युरिटी तर त्याचं हे कसं झालं तर हे आपलं नॅशनल इंटरेस्ट नॅशनल एम ह्याच्यात मी जास्त जात नाही. पण शेवटची लाईन महत्त्वाची आहे की जी मॅरिटाईम पॉलिसी आहे ती खालती दिलेली आहे ती आपण इव्हॉल्व केलेली आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा, महासागरी सुरक्षा. सागरी सुरक्षा म्हणजे समुद्रापासून 200 नॉटिकल माईलपर्यंत जी आव्हानं त्याला सागरी म्हणता येईल. आणि 200 नॉटिकल माईलच्या पुढची जी आव्हानं आहे त्याला महासागरी असं म्हणता येईल. आणि आपण बघितलं तर जवळजवळ 15 to 20% ऑफ इंडियन पॉप्युलेशन स्टेज नेक्स्ट टू द कोस्ट लाईन. आपल्याला कल्पना महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये जवळजवळ 2-2.5 कोटी लोक हे राहतात. मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. फिशिंग टाउन्स आहेत हे आहेत. तटरक्षक दल हे सध्याचं सर्वात मोठं सुरक्षा दल आहे. त्याच्याविषयी आता मी जास्त बोलत नाही पण पुस्तकात बघा त्याला. त्यांच्याकडे सर्वात मोस्ट मॉडर्न शिप्स आहे. म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सशी जर कम्पेअर केलं तर यांची सगळ्यांची वेपन्स ती कम्प्लिटली ऑब्सोलीट आहे. परंतु तटरक्षक दलाकडे जे आहे ती मोस्ट मॉडर्न आहेत. टू दॅट एक्सटेंट ते चांगलं आहे. आणि त्यांची जी जहाजं आहे ती 600 ते 800 टन या वजनामधली आहेत. तर त्याच्यामुळे ती शॅलो वॉटर्समध्ये ते पेट्रोलिंग करू शकतात. त्यांचं ब्रीदवाक्य दिलेलं आहे. आणि हा 93 सालचा बॉम्बला तिथे झाला होता. शेखाडी नावाची जागा आहे श्रीवर्धनच्या जवळ आहे. तिथे सामान कसं उतरवलं होतं याच्याविषयी बोलत नाही. सागरी पोलीस दल आणि सागरी सुरक्षा हा एक वेगळा विषय आहे. आपले 9-10 पोलीस स्टेशन्स आहेत जिथे हे केलं जातं. परंतु त्याच्याविषयी आपण कधी नंतर बोलूया. आणि हे पेट्रोलिंग म्हणजे जे करतात पोलीस वगैरे तर त्याच्यातलं तुम्हाला एक तिथलं फोटो ओळखायचा आहे की माहिती नाही. ओळखता येईल का? एक मध्ये तुम्हाला R.R. पाटील दिसत आहेत. R.R. पाटील म्हणजे R.R. पाटील जे गृहमंत्री होते ते म्हणजे त्यांच्याविषयी एक वाक्य बोलणं जरुरी आहे. त्यांना या सुरक्षेमध्ये इतका इंटरेस्ट होता म्हणजे ते कुठल्या पक्षात होते ते सोडून द्या परंतु त्यांना इंटरेस्ट फार होता. आणि त्यांनी म्हणजे माझ्या 2-3 पुस्तकांकरता त्यांनी मला म्हणजे सांगितलं की मला हे माहिती सांगा वगैरे वगैरे. दुर्दैवाने ते आता नाही आहेत पण मला वाटतं विषयांतर होईल. त्यांचा मुलगा मात्र जिंकला असं मला वाटतं आता. बरोबर आहे. ते खरोखरच चांगलं झालं. काय ते 25-30 वर्षाचा म्हणजे अतिशय लहान वयातला मुलगा आहे. म्हणजे 25 वर्षाचा नसेल म्हणजे ते. तर पहिले म्हणायचं की अरे बाप रे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण होतं की चीन काय करतो हे काय करतो. पण आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण या समुद्राचा वापर हा जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. जो पुस्तकाचा जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये किनारी राज्य आहे सागरी. प्रॉब्लेम काय आहे की 9 किनारी राज्य असल्यामुळे प्रत्येकाची पॉलिसी ही वेगळी आहे. आणि एक उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे की जे वेस्ट बेंगॉल नावाचं जे राज्य आहे ते सागरी सुरक्षा मानतच नाही. पण आम्ही करणारच नाही. जे तुम्हाला करायचं ते करा.
आणि ते दुर्दैव असं आहे की जर पोलिसांनी जर काम केलं नाही तर प्रॉब्लेम हा खूप जास्त होऊ शकतो. आणि बाकी प्रत्येक राज्याचा इंटरेस्ट हा आपल्यावरती अवलंबून असतो. तरी आणि मग त्यामध्ये बंदरं आहेत, बंदरांची सुरक्षा, त्यानंतर समुद्री आस्थापन आहे त्यांची सुरक्षा, द्वीप समुद्र त्यांचं सुरक्षा आणि वेगवेगळे ऑपरेशन्स जे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम झालेली आहे तिथे दिलेली आहे. त्याच्यातलं एक ऑपरेशन लीच नावाचं ऑपरेशन होतं जे अंदमान समुद्रात झालं होतं. म्हणजे माझी बटालियन पोर्ट ब्लेअरमध्ये जायच्या काही दिवस आधीच तिथे एक 600 AK-47 रायफल्स पकडल्या होत्या समुद्रामध्ये. ते उल्का करता जाणार होतं. मग वेगवेगळी किनारपट्टीचे राज्य. भारताचं स्थान असं आहे की जे सगळे समुद्री हायवेज आहेत हे सगळे भारताच्या जवळून जातात. याचा अर्थ काय होतो की गरज पडली तर आपण हे सगळं थांबवू शकतो. खास तर तुम्ही तिथले एक चोक पॉईंट बघा, इथे लिहिलं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. 40 ते 50% तेल तिकडनं जातं. मग गल्फ ऑफ एडन आहे, मग खालती केप ऑफ गुड होप आहे, मग मलक्का स्ट्रेट आहे ती बघा, सुंद्रा स्ट्रेट आहे. म्हणजे आपण असं म्हटलं तर जिओपॉलिटिकली एक नशीबवान देश आहे की आपण गरज पडली तर चीनला कुठेही थांबवू शकतो. फक्त तेवढी इच्छाशक्ती पाहिजे, एवढंच फक्त लक्षात पाहिजे. आणि हे काही 2-3 डेंजर स्पॉट्स ज्याला हे रण ऑफ कच्छमध्ये आहे. मागच्या वर्षी 250हून जास्त पाकिस्तानी बोटी किनारपट्टीवरती दिसल्या, त्याच्यात माणसं नव्हती. मग तिला बोटी काय आपापच आल्या का त्या? अर्थातच ती माणसं जी आहेत ती रण ऑफ कच्छमध्ये आज चालली गेली. तर हा जो भाग आहे त्याला क्रिपी क्रीक असं म्हटलं जातं. प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग इकडनं होतं. ऑपरेशन ताशात आपल्याला आठवत असेल की आपले एक पंतप्रधान जो LTTची एक दहशतवादी जी आली होती तिने मारलं होतं. तर ती त्यावेळेला ज्यावेळेला LTT ॲक्टिव्ह होतं श्रीलंकेमध्ये त्यावेळेला हा रस्ता खूप वापरला जायचा आणि तिथं आपलं खूप नुकसान झालं होतं. आणि हा सुंदरबनचा एरिया आहे जो वेस्ट बेंगॉलला आहे. 66% सुंदरबन हे बांगलादेशमध्ये आहे जिथे आता प्रचंड गोंधळ चाललेला आहे आणि 30% हे भारतामध्ये आहे. आणि आत्ताच म्हणजे तो एक असा भाग होता जिथे मी कधी गेलेलो नव्हतो, पण आत्ताच आम्ही मागच्या वर्षी जर जाऊन आलो आणि तिथे जे चाललेलं आहे तर हे काय केव्हा कळतं की बाकी धर्मांमध्ये फक्त एकच देव असतो, पण आपल्याकडे 34 कोटी किंवा 32 कोटी देव आहेत. ते का बरं असावे? तर 34 कोटीशिवाय हा देश राहू शकणार नाही. कारण तिथे सुंदरबनमध्ये काय चाललं आहे बघितलं तर तुमचे डोळे पांढरे होतील. म्हणजे अनेक देशद्रोही कारवाया चालू आहेत. एवढंच मला म्हणायचं होतं. ही नेव्हीकडे असलेले काही ॲसेट्स ॲक्च्युली प्रत्येक स्लाईडवरती मी 5 मिनिटं बोलू शकतो, पण मी आता फास्ट फॉरवर्ड जातो. नौदलाची कामं काय आहेत? नौदल पहिले या कामाकरता तयार नव्हतं, पण आता त्याला ते म्हणतात कॉन्स्टिब्युलरी रोल म्हणजे पोलिसांची कामं आता ते करायला लागलेली आहेत. आणि आपल्याकडे एक IMAC नावाचं सेंटर आहे की बेसिकली 4 जॉईंट ऑपरेशनल सेंटर आहेत ज्याला आपण कोऑर्डिनेटिंग हेडक्वार्टर्स म्हणायची. एक मुंबईमध्ये आहे, एक कोचीनला आहे, तिसरं विशाखापट्टणमला आहे, चौथं पोर्ट ब्लेअरला आहे. ते जेवढे कोस्ट गार्ड आहे, नेव्ही आहे, पोलीस आहे, यांची जी सगळी जी कामं असतात त्यांची सगळी माहिती इकडे गोळा केली जाते आणि दे आर द कंट्रोलिंग हेडक्वार्टर आणि त्याचं हे मोठं आहे. आणि अनेक इतर दलं आहेत जी याच्यामध्ये सामील आहे. सुरक्षा दल एकच भाग झाला. इंटेलिजन्स एजन्सीज, इंटेलिजन्स ब्युरो आहे, रॉ आहे, कस्टम्स आहे, एक्साईज आहे, पोर्ट डिपार्टमेंट आहे. म्हणजे 17-18 जी आहेत तर ती सगळी याच्यामध्ये काम करतात. म्हणजे सागरी सुरक्षा हा फक्त नेव्ही किंवा कोस्टगार्ड किंवा पोलिसांचा विषय नाही, हा अनेकांचा विषय आहे. इन्क्लुडिंग भारताची 20% पॉप्युलेशन जी तिथे समुद्रकिनारी राहते आहे. त्यांचे पण कान आणि डोळे जर उघडत नसतील तर आपण ते सुरक्षित ठेवू शकत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली ड्रग्स आणि फेक इंडियन करन्सी नोट इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात येत आहेत की ते विचारत म्हणजे त्याच्याविषयी एक वेगळा विषय बोलावा लागेल. पायरेसी मात्र आता कमी झालेली आहे, पायरेसी मागे पडलेली आहे. आणि हे दाखवतं आहे की सागरी सुरक्षेचं जे हे आहे ते कसं आहे. एक 20 नॉटिकल माईलपर्यंत मरीन पोलीस किंवा सागरी पोलीस, 20पासून तर 200पर्यंत इंडियन कोस्ट गार्ड आणि त्याच्यापुढे नेव्ही. हे स्लाईडमध्ये छान दिसतं, जमिनीवरती मात्र ते अतिशय माणसंही फारच कमी आहेत. आणि हे जे वेगवेगळे लोक जे सागरी सुरक्षेत काम करतात तिथे दिलेले आहे, नेव्ही आहे, कोस्ट गार्ड आहे, CISF ही बंदरामध्ये असतात, मरीन पोलीस आहेत, त्याच्याशिवाय फिशरीज डिपार्टमेंट आहे, एअरफोर्स वगैरे. एअरफोर्सकडे मॅरिटाईम स्ट्राईक करता एअरक्राफ्ट आहेत, मॅरिटाईम रेकी करता एअरक्राफ्ट आहेत. हे नंतर त्याला कळालं की अरे विमान हे केवळ मॅरिटाईम रेकी करता आहे, पण नंतर ते वापरायला सुरुवात झाली. पण ते खूप मोठं आहे. एक्साईज डिपार्टमेंट वगैरे आहे. आणि ही वेगवेगळी डिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजच्या खालतीही येतात. तर त्याच्यामुळे तिथे सावळा गोंधळ म्हणायचा तो असा आहे, कारण त्याला एक युनिफाईड हेडक्वार्टर असं नव्हतं. पण आता त्याच्यात पुष्कळ फरक झालेली आहे. म्हणजे बंदरं आहेत त्यांची सुरक्षा ते कशी करायची हा एक मोठा विषय आहे. मग किनारपट्टीजवळ आपले काही अनेक टार्गेट आपण जर बघितलं जसं किनारपट्टीवरती आपले BARC म्हणजे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे किंवा ट्रॉम्बे तिथे आहे किंवा जे ऑइल रिफायनरीज येतात तिथे आहेत. त्यांचं रक्षण कसं करायचं म्हणजे हा विषय एक मोठा विषय आहे. आणि याच्याशिवाय आपली समुद्राच्या आत सुद्धा आपली काही आस्थापन आहेत. म्हणजे जसं बॉम्बे हायचे ऑइल प्लॅटफॉर्म्स आहेत
ठीक आहे ना. आता ऑइल प्लॅटफॉर्म, एक ऑइल प्लॅटफॉर्म हा 4,000 कोटी 5,000 कोटी एवढ्या किमतीचा असतो. त्याला जर एक काही तो डॅमेज झाला तर फार मोठं नुकसान होऊ शकतं. तर ही आपली पोर्ट्स, ही आपली मायनर पोर्ट्स वगैरे आणि कंटेनर्समध्ये सगळं काम हे होतं. आणि हे केवळ आपल्याला माहिती करतं की स्टेट ऑफ मलाक्का इथे आपण चीनला अडकवू शकतो अंदमान निकोबारमधनं. तो द्वीपसमूह म्हणजे अंदमान निकोबार आयलंड्स ही आहेत. याच्याविषयी एक म्हणजे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं इथे नाव घ्यायलाच पाहिजे. ज्यावेळेला ते काळ कोठडीमध्ये होते त्यांना विचारलं की तुम्ही इथे राहायला कसे 10 वर्ष. तर ते म्हणाले की मी इथे राहिलोच नव्हतं, माझं शरीर फक्त इथे होतं, माझं मन मात्र असा विचार करत होतं की अंदमान निकोबार आयलंड्स ही भारताच्या समुद्रकिनाऱ्यापासून 1200 नॉटिकल दूर असलेली एक समुद्री दुर्गाची जलदुर्गांची लाईन आहे, जिथे राहून भारत आपलं रक्षण करू शकतो. आणि आता तर त्याच्या पुढे पण जायला पाहिजे की आता जी नेव्ही म्हणते एअरक्राफ्ट कॅरियर वगैरे, एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे नेव्हीचं एक फार मोठं वेपन समजलं जातं. तर इथे 4 अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर आहे. नॉर्थ अंदमानमध्ये आहे दिगलीपूर, मग मधल्या आयलंड अंदमानमध्ये आहे पोर्ट ब्लेअर, मग खालती कार निकोबारवरती आहे आणि शेवटी कॅम्पल बे. तर ही 4 अशी विमानतळं आहेत की अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर विच गिव्ज यू ॲडिशनल रेंज. आणि इथून तुम्ही इंडो पॅसिफिकमध्ये कुठेही स्ट्राईक करू शकता. अंदमान निकोबारविषयी बोलायला खूप आपल्याला आवडेल आणि इकडे मला वाटते मी वेळेची मर्यादा ही ओव्हरशूट केलेली आहे. तर मी इथं पटकन पुढे जातो. हे जाऊ दे. लक्षद्वीप आयलंड्स, मी आपल्यामध्ये जे कुठे टुरिस्ट असतील त्यांना ॲडवाईस करतो की लवकर बघून घ्या. 10 वर्षात ते पाण्याच्या खालती जातील, मग नंतर तुम्हाला मात्र तिथे पाणीच दिसेल. पण सध्या मात्र याचा उपयोग खूप चांगला आहे, कारण ही जी 5 डिग्रीज लाईन आहे म्हणजे जो ट्रॅफिक गल्फ ऑफ होर्मुझमधून बाहेर पडतो त्याच्यावरती तिथून लक्ष देण्यात येतं. आणि तिथे आम्ही गेलो होतो. आयमॅकविषयी मी बोललेलो आहे, डीप वॉटर ॲसेट्सविषयी बोललेलो आहे. महाराष्ट्राचा समुद्र किनारा इकडे आहे आणि महाराष्ट्राला 1000 किलोमीटरहून जास्त क्रीक्स आहेत म्हणजे खाड्या आहेत. पण मुंबईला जाल तर आपल्याला दिसते की जे ठाणे क्रीक आपल्याला दिसते, तर त्याचं रक्षण कोण करतं, तर त्याला फारसं उत्तर नाही. आणि हे इंडियाज पॉवर प्रोजेक्शन हे आपण तिथनं खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले होते, सावरकर काय म्हणाले होते ते बोलायला वेळ नाही आहे. परंतु सागरी सुरक्षेचा जो पुढचा भाग आहे त्याचा तो आहे इंटेलिजन्स. इंटेलिजन्स इज युअर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. जर तुमचं इंटेलिजन्स चांगलं असेल तरच तुम्ही काम करू शकता. जेवढे आपण 30-40 हजार कोटीचे जे ड्रग्ज पकडलेले आहेत ते केवळ इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशनमुळे पकडलेले आहेत. किंवा नुसतं पेट्रोलिंग करून तुम्हाला कोणाला पकडता येत नाही. तर ती माहिती फार महत्त्वाची आहे. इलिगल ट्रॅफिक खूप चालतो. मग महासागरी कायदा हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे. आपल्याला कल्पना असावी की महाराष्ट्रामध्ये मुंबईला माझगाव डॉक्सपाशी एक येलो गट पोलीस स्टेशन आहे. तर समुद्रात कुठलाही क्राईम घडला तर तिथे जायला पाहिजे. आणि आपल्याला कल्पना असावी की समुद्र किनाऱ्यापासून तर 12 नॉटिकल माईलपर्यंत जे पाणी आहे त्याला टेरिटोरियल वॉटर्स असं म्हटलं जातं. आपल्या देशाचा जो कायदा आहे IPC आहे, CRPC आहे, तो तिथे लागू होतो. 13 किलोमीटरच्या पुढे झालं तर ते लागू नाही. तर पोलिसांना डाऊट होता करायचं काय. मग तुम्हाला जावं लागेल इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे जेनेवाला आहे. म्हणजे त्यांना मागे ओढा आणि सांगा की 12च्या आतच घडलं. कारण दोन मच्छीमारांनी एकमेकाची डोकी फोडली, पण ते 13 किलोमीटरवरती होती ती. तर म्हणजे सांगा की डोकी फोडली कुठे, 12 किलोमीटरच्या आत, मग तुम्हाला इथे त्यांना कारवाई करता येईल. तर हा कायदा प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज हा एक फार मोठा प्रकार आहे. आजकाल बहुतेक शिप्स प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचा वापर करतात आणि त्याचा एकदा भारतसुद्धा विक्टीम होता. तुम्हाला आठवत असेल की एक शिप होते इटालियन शिप, त्याच्यामध्ये 2 कमांडोज बसले होते. त्यांनी 2 आपल्या कोळ्यांना मारलं आणि 2 वर्ष जवळ होते हे सगळं चाललेलं होतं. सागरमाला ही खरोखर क्रांतीचा विषय आहे, त्याच्याशिवाय बोलत नाही. इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस याच्यात खूप जे USA काय करतं, चीन काय करतं, पण याच्यामध्ये मला वाटतं की चीनचं कोस्टगार्ड काय करतं हा एक वेगळाच विषय असायला पाहिजे. कारण चीनचं कोस्टगार्ड सध्या मोस्ट ॲक्टिव्ह आहे आणि साऊथ चायना समुद्रामध्ये जे व्हायला नको ते सगळं होतं आहे. तर त्यांना आपण अजून जास्त अभ्यास देण्याची गरज आहे. भविष्यातली वाटचाल, भविष्य सांगण्यात कधी शक्य नसतं. भविष्यात जे घडतं त्यानंतर आपण सांगू शकतो की असे का घडलं. पण मी काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि अनेक रेकमेंडेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या शिफारसी इथे दिलेल्या आहेत. आपण जरूर वाचा. माझ्या प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी शिफारसी आहे. किंवा शेवटी काय स्टॅटिस्टिकल डेटा एक ॲस्पेक्ट असतो, परंतु त्याचं ॲनालिसिस करून करायला काय पाहिजे. कारण असं नाही आहे की सागरी सुरक्षा सध्या होत नाही, ती होते आहे, पण अजून काय करायला पाहिजे. तर आता शेवटच्या 2-3 स्लाईड्स आहेत आणि राजन वीरनी या पुस्तकाविषयी काय म्हटलं होतं इथे मी दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की पुस्तक सगळ्यांनी वाचावं वगैरे. त्याच्यानंतर तेच म्हटलं होतं ॲडमिरल बिलू चव्हाण ज्यांनी माझ्या पुस्तकात आता इंट्रोडक्शन दिलं होतं की कोणी वाचायला पाहिजे. त्यांनी खूप दिलं होतं नाव, वेगवेगळ्या लोकांची नावं की ज्यांनी हे वाचायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही वाचा.
आणि कोस्टगार्डचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल होते SPS बसरा, त्यांनी पण लिहिले होते ते या प्रवीण दीक्षित जे आपले DGP होते त्यांनी काय म्हटलं होतं ते इथे दिलेलं आहे वगैरे वगैरे. ही आता ही शेवटच्या खरोखरच 2-3 स्लाईड्स, त्याच्यानंतर स्लाईड्स नाही आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचं हे ऐकता येईल. तर हे सगळी आपल्याकडे असलेली जहाजं, कोस्टगार्ड, आपल्याकडे असलेली समुद्री जहाजं, ॲडव्हान्स ऑफशोअर पेट्रोल वेसल OPV, ही सगळी 30 ते 35-40 किलोमीटर त्यांची नॉटिकल माईलची स्पीड असते. म्हणजे या पुष्कळ फास्ट असतात आणि हे म्हणजे वेगाने प्रवास करू शकतात. आणि याच्यामध्ये जे राईटला दिलं आहे ACV, एअर क्वेश्चन व्हेकल, किंवा ज्याला आपण होक्राफ्ट असं म्हणतो, मार्शी एरियामध्ये त्याचा वापर हा खूप चांगला केला जाऊ शकतो. एअर ॲसेट्स आहेत, डोर्नियर्स आहेत, चेतक्स आहेत वगैरे हे आहेत, हे जर आपल्याला माहिती आहे. तर ही शेवटची स्लाईड. समुद्राची सुरक्षेची आव्हाने वेगाने बदली होत आहेत. आज आपण केलं तर ते उद्या लागू होईल असं नाही, तर त्याचा सतत अभ्यास करायला पाहिजे आणि आपला जो त्याला रिस्पॉन्स आहे तो त्याप्रमाणे आपण तयार करायला पाहिजे. तर म्हणून सागरी सुरक्षा हा देशाकरता सगळ्यांकरता एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मला खात्री आहे की आपण हे पुस्तक वाचाल, बघाल, लोकांना पाठवाल, की ज्यामुळे सागरी सुरक्षा या विषयावरती आपण अजून डिबेट करू शकतो की हे तुम्ही लिहिलं आहे बरोबर आहे की नाही, अजून काय व्हायला पाहिजे का, इम्प्रूव्हमेंट काय व्हायला पाहिजे का. कारण हा विषय असा आहे की ज्याच्यावरती पुरेसा अभ्यास हा झालेला नाही. मी इथेच थांबतो. जय हिंद. या पुस्तकाच्या संदर्भात जे 3 भाग आहेत त्याच्यासाठी सर्वा ज्यांनी याच्यावर काम केलेलं आहे ते संतोष यांचा आपण आता इथे सत्कार करणार आहोत. तर मी माननीय किरण ठाकूर सरांना विनंती करते की त्यांनी संतोष यांचा सत्कार करावा. कार्यक्रमाची उंची वाढवणं, त्या विषयासंबंधाचा आवाका समजून घेऊन रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे निवेदिका करत असते. निवेदक असेल किंवा निवेदिका असेल. आणि असं म्हणतात ना, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. तिलाही फळाची अपेक्षा नसते, त्यालाही नसते. पण अनुबंध प्रकाशन मात्र नक्कीच त्यांची निराशा करत नाही. तेव्हा आपण आपली आजची सुंदर देखणी आवाजातली उत्तम अशी निवेदिका शिल्पा हिचा सत्कार मी धर्माधिकारी सरांना सांगते करायला. विंग कमांडर शशिकांत को यांना ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा सत्कार आज ते लेखक म्हणून या पुस्तकासाठी म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो. तुमच्या साक्षीनं त्यांना त्यांचा सगळ्या दलांतर्फे सत्कार करायचा आहे. त्यांनी कृपया स्टेजवर यावं. शशिकांत लोक समोर येत आहेत. मला सांगायचं आहे की हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठा इतकं काही काही लिहित असतात, एवढं काम केलं आहे. त्यांना बहुतेक ते सगळं त्यांचं निमित्त काम विसरले असतील आणि आता ते शिवाजीमुळे झालेले आहे. तर बरोबर कौतुक करायला पाहिजे. फारच चांगलं काम करताय आणि काम थोडं पुढे म्हणजे बायका एकमेकांचं कौतुक करतात हे मला माहिती आहे, पण पुरुष देखील एकमेकांचं कौतुक करू शकतात हे आपल्यासमोर उदाहरण आहे बघा. अतिशय कमिटेड आहे. कमिटमेंट लागते, त्याच्यावर काम आहे. कौतुक केलं, परंतु आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अशा मिलिटरी कमांडरांच्या एकत्र येण्यामधून जे काही आम्हाला घडवता आलं त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे ब्रिगेडियर हेमंत महाजन मिलिटरी कमांडर्स कंबाईंड यातर्फे मी सरांचं आज कौतुक करतो. मला खात्री आहे माझ्या या औचित्य भंगाबद्दल तुम्ही माझं कौतुक कराल. धन्यवाद. आणि आता आपण बघितलं अजून एक अनुबंधाचं वैशिष्ट्य म्हणजे पुष्पगुच्छांच्या ऐवजी फळं दिलेली आहेत. म्हणजे सौंदर्यापेक्षा सकसता आणि पौष्टिकता त्यांनी जपलेली आहे, साहित्यातली सुद्धा आणि प्रकाशनातली सुद्धा. जोरदार टाळ्या अनुबंधासाठी झाला पाहिजे. आणि आत्ताच आपण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या मनोगतामध्ये, मनोगत म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल, ते अभ्यासपूर्ण विश्लेषण होतं. आणि स्वतः युद्धभूमीवर कार्यरत असल्यामुळे, युद्धभूमीवर स्वतः लढल्यामुळे त्यांना राष्ट्रीय संरक्षणाचं महत्त्व कळलं आणि 26 अकरानंतर सागरी सुरक्षा सगळ्यात धोक्यात आली आणि तो मुद्दा जास्तीत जास्त महत्त्वाचा ठरला गेला आणि यावर बोलणं महत्त्वाचं होतं. आणि राष्ट्रीय संरक्षण या विषयावर MPhil सरांनी केलेले आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी झालं पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की
नाण्याच्या दोनच बाजू असतात, म्हणजे देश आणि धर्म. पण नाण्याची तिसरी बाजू असते ती सुरक्षा. जेव्हा नाणं उभं राहतं तेव्हा ती तिसरी बाजू असते आणि ती म्हणजे सुरक्षा असते. देव, देश आणि धर्म यासाठी जे काही आपल्याला लागतं ते म्हणजे सुरक्षा. आणि या सुरक्षेविषयी त्यांनी विपुल लेखन प्रत्येक वृत्तपत्रामध्ये केलेलं आहे. त्यांचा अनेक व्याख्याते म्हणून पण ते प्रसिद्ध आहेत. आणि राष्ट्रीय संरक्षण हा मुद्दा कसा महत्त्वाचा आहे ते सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांच्या या पुस्तकामध्ये आहे. आणि आज सवलतीच्या दरात पुस्तकं उपलब्ध आहेत. तिन्ही भाग आपण घेऊन जावेत. 750 मध्ये उपलब्ध आहेत. धन्यवाद. यानंतर एक सांगायचंय, 26/11 जेव्हा झालं त्यानंतर 1 महिन्यानंतर मी रिटायर्ड झालो होतो आणि मी इकडे आलो आणि मी वेगवेगळ्या मतदानानंतर तयारीला सुरुवात केली आणि एका आठवड्यात मला एक कॉल आला, त्याचं मी नाव घेत नाही, त्याच्याशी प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे की माझ्याकडे राम प्रधान कमिटी रिपोर्ट आहे, तुम्ही हा वाचा आणि मला सांगा की मी संसदेमध्ये याविषयी काय प्रश्न विचारतो. आणि क्लासिफाईड होतं. राम प्रधान हे आपलं हे होते म्हणजे आणि त्यांनी तयार केले ते होते 25 चंद्र म्हणजे तो रिपोर्ट क्लासिफाईड रिपोर्ट माझ्याकडे आला होता. सांगायला काय हरकत नाही आणि मग मी त्यावरती कॉमेंट करून दिले होते. खूप छान. आणि खरंच मगाशी आपण जे बघितलं तर ट्रेलर होता आणि पिक्चर अभि बाकी आहे आणि तो पिक्चर आपल्याला पुस्तकामध्ये ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ विचारवंत आणि नॅशनल शिपिंग बोर्डचे माजी अध्यक्ष माननीय प्रदीपदादा रावत यांना विनंती करते की आपले विचार मांडावेत. सागरी सुरक्षा या महत्त्वाच्या विषयावरती मराठीमध्ये 3 भागांमध्ये पुस्तक लिहिणारे माझे स्नेही आणि एकूणच भारतीय सुरक्षेबद्दल सतत अभ्यास, चिंतन आणि पुस्तकं लिहिणारे ब्रिगेडियर हेमंत महाजन, माझे मित्र अविनाश, सभेचे अध्यक्ष किरण ठाकूर, प्रकाशक अनिल कुलकर्णी, उपस्थित सर्व बंधू भगिनींना, आपल्या भारतावरती जी काही आक्रमणं झाली ऐतिहासिक काळात, म्हणजे अलेक्झांडर पासूनची सोडून द्या, पण 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत ती उत्तरेकडनं खुष्कीच्या मार्गाने म्हणजे ज्याला आपण जमिनीवर झालेली आक्रमण होती, पण आपल्या देशावरती निर्णायक ज्याच्यामुळं परिणाम झाला ते शेवटचं आक्रमण हे सागरी मार्गाने झालं. आणि त्यावेळेची जगातली सगळ्यात मोठी सागरी महासत्ता ब्रिटन हिने ते आक्रमण केलं आणि जवळपास सगळ्या जगभर त्याचं साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य पसरलं. ते समुद्रावर असलेल्या त्यांच्या वर्चस्वामुळं. या आक्रमणाचं प्रत्यक्ष अनुभव घेतलेले शिवाजी महाराजांनी मराठी राज्याला सागरी सत्ता बनवण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे भारताच्या इतिहासात जुन्या काळातले चोला वगैरे जर सोडून दिलं तर खऱ्या अर्थाने भारत एक सागरी सत्ता आहे याचं आत्मभान देखील आपल्याला दीर्घकाळ नव्हतं. एवढं मोठं मोगलांचं साम्राज्य होतं, पण त्यांना देखील परमिट घ्यावी लागायची, पोर्तुगीजांची, डचांची, इंग्रजांची. ही परिस्थिती होती या देशामध्ये. तर तो एकच अलीकडच्या काळातला महत्त्वाचा असा शिवाजी महाराजांचा प्रयोग होता. दुसरा मुद्दा मला असं सांगायचं आहे की भारत हा एकमेव असा दुर्दैवी देश असेल की ज्याला 7,500 किलोमीटरचा किनारा लाभला आहे, पण आपण एक इथल्या कोणत्याच म्हणजे इथं मोठमोठी साम्राज्य झाली, पण साधारणपणे तुम्ही बघाल तर सागरी सत्ता आपण आहोत, बनू शकतो, बनलं पाहिजे असं आपल्याला कधीही वाटलं नाही. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सगळ्या शाळेतल्या पुस्तकापासून आपण शिकवतोय की समुद्र मार्गाने लोक आले आणि यांनी आम्हाला गुलाम केलं.
पण भारताने देखील आपण एक त्या दिशेने जर पाऊलं टाकायला सुरुवात केली असती आणि जशी आपली क्षमता वाढत जाईल तसं तसं आपण एक सागरी महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून जर वाटचाल सुरू केली असती तर आज भारताचा इतिहास बदलला असता. ती आपण खूप उशिरा सुरू केली. मगाशी ब्रिगेडियर साहेबांनी आपल्याला एकूण सुरक्षेमध्ये किती किती विषय ते सगळे सांगितले आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने भारताला एक मॅरिटाईम पॉवर बनवायचं, सागरी सत्ता बनवण्यासाठी ठोस पावलं टाकायला जर सुरुवात केली असेल ती खरोखरच नरेंद्र मोदी आल्यानंतरच सुरुवात झाली. आणि जे शेवटचं डॉक्ट्रिन आहे नेव्हीचं 15 सालचं विजन डॉक्ट्रिन की ज्याच्यामध्ये भारताने काय टप्प्याटप्प्याने जायचंय आणि ते बदल करायचे आणि त्या दृष्टिकोनातून एकूण आपल्या समुद्र किनाऱ्यावरती असलेली बंदर असतील, मग मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट असेल. मगाशी तर एक सुंदर उदाहरण दिलं की एक टर्न अराउंड टाईम म्हणतो आम्ही की जहाज आल्यानंतर ते रिकामं होऊन परत जातं किती. तर हे बारीक सारीक मुद्दे आहेत पण हे सगळ्या बाबतीमध्ये भारताला सक्षम बनवायचं. कारण जर एक आर्थिकदृष्ट्या आपण खरोखरच एक मोठी सत्ता बनायचं असेल तर आम्हाला आमच्या सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती प्रचंड काम केलं पाहिजे. हा दृष्टिकोन बाळगून मग सागरमाला, भारतमाला हे सगळे प्रोजेक्ट्समधनं हा सगळा बदल घडवून आणायचा. ह्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने पावलं टाकायला सुरुवात झाली. त्याचे आपल्याला प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागले. आणि जसं आपण असं म्हणतो की 80च्या दशकापासून चीनने एक वेगळा प्रवास सुरू केला आणि आज आपण पाहतो की चीन एक मोठी सागरी सत्ता बनलेली आहे. आणि ज्याला इंडो पॅसिफिक रिजन आपण म्हणतो, चीन त्याला एशिया पॅसिफिक म्हणतं. ते कधीच इंडियाला रिकग्नाइज करत नाहीत. तर ह्याच्यामध्ये साऊथ चायना सी मध्ये, ईस्ट चायना सी मध्ये तर त्यांनी दांडगाई चालवलीच आहे. तर हे हेरून एका बाजूनी भारताचा आर्थिक विकास साधत असतानाच भारताची सुरक्षा, हा स्मगलर पासून सुरक्षित केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचे स्मगलर, ते ड्रग ट्रॅफिकिंग पासून ते हत्यारं आणणारे असतील, टेररिस्ट लोक असतील, घुसखोर असतील. बट द एलिफंट इन द रूम इज चायना. त्यामुळे आपल्या सगळ्या सुरक्षतेचा केंद्रबिंदू आता भारत एक महासत्ता बनायचं आहे. ती बनत असताना जी काही व्यूहरचना करायची आहे त्या दृष्टिकोनातून अत्यंत अचूक धोरणात्मक पावलं मोदी सरकारने टाकायला सुरुवात केली. कारण ते केल्याशिवाय, आणि ते एकट्याचं काम नाही आहे. तर ह्या भागामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरच जी काही एक इंटरनॅशनल ऑर्डर म्हणतात, अनेक प्रकारचे समुद्रातल्या वाहतुकीचे, कोणाची हद्द किती आहे याबद्दलचे, हे जे काही आंतरराष्ट्रीय अनेक म्हणजे ज्याला म्हणतात की सगळे देश एकत्र येऊन सह्या करतात, ते जे नियम आहेत ते नियम आणि त्या नियमानुसार हे सगळं चाललेलं असतं. सगळा मोठा ट्रेड चाललेला असतो, बाकीच्या गोष्टी. पण ह्या सगळ्याचं उल्लंघन करायचं, वारंवार करायचं आणि एक न्यू नॉर्मल म्हणतात की टेस्ट करून बघायचं. एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी आहे की तुम्ही आकाशातून तुमची विमानं दुसऱ्याच्या हद्दीतून घालून जाणं, तुमची जहाजं तिकडनं नेऊन दाखवणं, असं चीननी सगळीकडे सुरू केलेलं आहे. एवढंच केलेलं नाही त्यांनी, तर भारताभोवती अत्यंत विचारपूर्वक भारताला घेरण्याचा कार्यक्रम त्यांनी चालवलेला आहे. पाकिस्तान तर त्यांचं क्लायंट स्टेट आहे, तर तिथून तर त्यांचा तो
समुद्रकिनारा त्यांना आहे, तिथलं बंदराचं विकासाचं ते करतायत. त्यांनी श्रीलंकेमध्ये तिथं मोठं बंदर विकसित करून ते लीजवर मिळवलंय. बांगलादेशकडनं देखील त्यांनी एक स्ट्रॅटेजिक छोटंसं आयलंड ते मिळवलंय. म्यानमारकडनं मिळवलंय. तुम्ही जर बघाल आता शेवटचा जो पाहिला असेल पण मालदीव्स, की जे आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सगळी साखळी बघा तुम्ही. तिकडे नेपाळ असेल, तर ह्या सगळ्या बाजूनी त्यांनी ठिकठिकाणी भारताला रोखायचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्याला गंभीरपणाने विचार करावा लागतो. आणि एकूण जर देशाची एकूण सुरक्षा अंतर्गत आणि बाह्य ही सोयीसाठी आपण दोन वेगळ्या गोष्टी असं जरी मानलं तरी देखील ते सगळं एकच असतं. आता बघा आपलं वाढवण बंदर आहे. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की ताबडतोब तिथं आंदोलन सुरू झालं. मनमोहन सिंगांनी पंतप्रधान असताना पार्लमेंटमध्ये सांगितलं की हे जे NGOज आहेत, आंतरराष्ट्रीय फंडिंग मिळणारे, ख्रिश्चन इव्हँजेलिझम असेल, डाव्या म्हणवणाऱ्या स्वतःला किंवा स्वतःला ग्रीन म्हणवणाऱ्या म्हणजे पर्यावरणवादी NGOज, तर ह्या सगळ्या त्यांची नावच घेतली त्यांनी की कुडमकुलमचा असेल, केरळामधल्या बंदराचा विकास असेल, आणि इतिहास फार जुना आहे. कोकण रेल्वे असेल, नर्मदेवरचं धरणाचं जर सगळं आंदोलन असेल, तर त्या सगळ्यावर त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोला रिपोर्ट द्यायला सांगितला. आणि तो रिपोर्ट प्रत्यक्षात यायच्या आधी त्यांचा पराभव झाला आणि तो रिपोर्ट मोदींना सादर केला गेला. त्या रिपोर्टमधून असं लक्षात येतं की भारताचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट, जसा तो ओरिसामधला होता प्रोजेक्ट, तर कुठं आदिवासी पुढं करायचे, कुठं कोळी पुढं करायचे, असं करून दशकानुदशक भारताचा विकास दर 3 ते 4% रोखण्याचं काम या वरवर असा मानवतावादी बुरखा, पर्यावरणवादी बुरखा घातलेले जे लोक आहेत, तर ह्या खऱ्या देशद्रोही शक्ती आहेत. तेव्हा त्या कुठल्या बाजूने येतील, कसं काम करतील, आणि ह्या सगळ्यांच्या मागं तुम्हाला अजून एक फार मोठा हात दिसेल, तो म्हणजे चीनचा हात. म्हणजे केवळ हे अशी प्रकारची बाह्य रचना आणि वेगवेगळ्या देशांमध्ये स्ट्रॅटेजिक पोझिशन मध्ये यायचं. आता सरांनी सांगितलं की चोक पॉइंट्स आहेत. आपल्याला खूप वाटतंय की तो नैसर्गिक चोक पॉइंट आहे हो, पण त्या चोक पॉइंटवरती चायनाला रोखायच्या आधी चायनाने तुमच्या भोवती चोक पॉइंट्स तयार केलेले आहेत. तर माझं म्हणणं आहे की आता पहिल्यांदा सुरक्षा अभ्यासकांनी भारताभोवती निर्माण केलेले चोक पॉइंट्स आहेत त्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं. कारण हे जे आंतरराष्ट्रीय चोक पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये भारत एक आता लहान प्लेअर आहे. होईल तो निश्चित. आपण एक जसं आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने पुढे चाललो आहोत, तसंच लष्करी सामर्थ्याच्या बाबतीमध्ये, स्वतःला सुरक्षित करण्याच्या बाबतीमध्ये आपण समर्थ होत चाललो आहोत. पण त्याच्यामध्ये एक मोठा अलायन्स तयार झालेला आहे. त्याचं कारण ही जाणीव फक्त भारतात झाली अशी नाहीये, तर दुसऱ्या महायुद्धापासून ह्या भागामधला जो एक आंतरराष्ट्रीय पोलीस आहे तो म्हणजे युनायटेड स्टेट्स, तो मोठा पार्टनर आहे. त्याच्यामध्ये जपान आहे, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यामध्ये व्हिएटनाम आहे. आणि अशा प्रकाराने ही जी मोदींची पहिल्यांदा लुक ईस्ट पासून आता ईस्टमध्ये ऍक्ट ईस्ट, तर हा जो काही अप्रोच आहे, स्ट्रॅटेजिक अप्रोच, हा आश्वासक आहे की आता कोणाला तरी ह्या देशाचं स्वराज्य पुन्हा धोक्यात येणार नाही, ते कमकुवत राहणार नाही. भारत त्याच्या ताकदीने ज्या वेगाने प्रगती करू पाहतोय त्या प्रगतीमध्ये अवरोध निर्माण केला जाईल. तर ह्या सगळ्याबद्दलचं ज्यांना भान आलेलं आहे असं सुदैवाने एक सरकार आता देशामध्ये आहे. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरा जो भाग आहे की तो म्हणजे की आपण अजूनही या बाबतीमध्ये फार मागं आहोत. हा जो पॅराडाईम चेंज घडतोय
की आपण एक सागरी सत्ता आहोत. त्याच्यासाठी मला असं उपाय सुचला, मी नॅशनल शिपिंग बोर्डचं चेअरमन असताना, की आपण आपल्या देशाचा नकाशा ब्रिगेडियर साहेब उलटा काढूया. आणि ही जी काही आपली बाळबोध समजूत आहे की जिथं जमीन संपते ती आमची सीमारेषा आहे, तर भारताची सीमारेषा जसा आत्ताच्या नकाशात दाखवलं तसा तो नकाशा, आणि असं काही नाही जगामध्ये की असाच नकाशा दाखवला पाहिजे हिमालयावरती आणि खाली असं म्हणून, बरं का, असं काही कोणी सांगितलेलं नाहीये. इट इज अ कन्व्हेन्शन. तर नॅशनल कन्व्हेन्शन म्हणून उलटा दाखवावा आणि मग लक्षात येईल की समुद्राला देखील भारत किती आहे. आणि ते आपलं प्रभुत्व आहे. त्याचे काही कन्व्हेन्शन असतील की पहिले 12 नॉटिकल माईल, पुढचे 24 नॉटिकल माईल, त्याच्या पुढचे 200, पण हे सगळं जे आहे जरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती असलं तरी देखील भारताचं प्रभुत्व असलेला जसा लँड मास आहे तसा हा वॉटर मास आहे. तर त्याचं आपल्याला आकलन शाळेपासून जर झालं तर खऱ्या अर्थाने कळेल की भारताचा नकाशा म्हणजे काय. तो नकाशा म्हणजे फक्त आपल्या डोळ्यासमोर तो जमिनीची जी सीमारेषा आहे तोच नकाशा येतो. समुद्र सीमारेषाचा कधी येत नाही. तर एकंदरीतच या बाबतीमध्ये मराठीमध्ये पहिल्यांदाच असं 3 भागामध्ये विस्तृत पुस्तक लिहून ब्रिगेडियर साहेबांनी फार मोठं काम केलंय, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. सांगण्याची इच्छा आहे. प्रदीप दादांनी आता एक शब्द वापरला, NGOs ते कसं सगळं थांबवतात वगैरे. आता तुम्हाला एक पुस्तक प्रेझेंट दिलेलं आहे, हिंदुस्थान सावरकर पात्रांनी तयार केलेलं आहे. डीप स्टेट, वोकिझम, NGOs, सोरोस हे जे प्रॉब्लेम क्रिएट करतात त्याच्यावरती हे केले. त्याच्यामध्ये माझा तुम्हाला पण दिलेलं आहे मी. आणि याच्यात म्हणजे याचे जे वेगवेगळे लेख आहेत त्यात माझा पण बऱ्यापैकी हात आहे. आणि जे तुम्ही म्हणताय ते सगळे याच्यात तुम्हाला पुष्कळ काही केलं. थँक्यू. धन्यवाद. प्रदीपजी यांचंही आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकलं आणि खरंच राष्ट्रीय संरक्षण म्हणजे देशद्रोही कारवाया ज्या होतात त्यामध्ये पण राष्ट्रीय संरक्षण धोक्यात येतं हेही त्यांनी नमूद केलेलं आहे. यानंतर माननीय अविनाश धर्माधिकारी यांना विनंती करते की आपले विचार मांडावेत. आजच्या संध्याकाळच्या या अतिशय आनंददायक, अतिशय हृद्य आणि एका कुटुंबातले सगळे एकत्र जमलेले असावेत अशा प्रसन्न वातावरणातल्या ग्रंथ प्रकाशनाचे सन्माननीय अध्यक्ष, माझे सुद्धा मामा किरण मामा, आणि हे लाडकी बहीणच्या आधीपासून आहेत. आमचा ऋणानुबंध खूप सखोल आहे. तो मी माझ्या जीवनातलाही अनमोल ठेवा मानतो. अर्थातच नीट शब्दात सांगता येणार नाही इतक्या असामान्य तळमळीने ज्यांचं सगळं लेखन वाचन जगणं सुद्धा भारत आणि त्यातले सिक्युरिटी विषय ह्याला वाहिलेलं आहे असे सन्माननीय ब्रिगेडियर हेमंत महाजन. मी वेळोवेळी वृत्तपत्रातले सुद्धा त्यांचे लेख लक्षपूर्वक वाचतो किंवा जर सोशल मीडियावर कुठे असले तर लक्ष देऊन ते सुरक्षाविषयी काय म्हणतायत ह्याच्यामधनं मी पण शिकतो खूप काही. अर्थातच तुमच्याशी आत्ता संवाद केलेला माझा जीवलग मित्र प्रदीप दादा, तशाच तळमळीने हे प्रकाशन व्यवसायामध्ये ज्यांनी उत्तम एक ठसा उमटवलाय सन्माननीय अनिलजी कुलकर्णी. तर मी पुन्हा म्हणतोय की असे एका संध्याकाळी एका घरातल्यासारखे आपण जमलेलेही सर्व, मला अतिशय आनंद आहे इथे असण्याचा सुद्धा. आणि मुळामध्ये पुस्तकाचं प्रकाशन हे तर माझ्या मते एक संस्कृतीचं वैभव आहे. आपल्याला ज्ञानोबा माऊलींनी दिलेली देणगी आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकीय आहे. त्याच्यामुळे ग्रंथव्यवहार हे जिवंत संस्कृतीचं लक्षण आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की इथे आहे.
ते सुद्धा बऱ्याच वर्षांनी मी साहित्य परिषदेत आलो आत. त्याचाही आनंद व्यक्त करतो. बऱ्याच वर्षांपूर्वी इथे वेळोवेळी काही झालेत कार्यक्रम, त्याला होतो मी. पण हे जे आत्ताचं बदललेलं स्वरूप मला छान वाटतंय आणि मराठी साहित्यालाही चांगले दिवस येतील. फोटोही सगळे अर्थात प्रेरणादायक आहे. विशेषतः माझ्या मनात येत राहतं की नव्या पिढीने पाहिलं पाहिजे हे सर्व. त्यामुळे सासण्यामध्ये सुद्धा खूप आनंद आहे. आमचे चाणक्य मंडल परिवारचे सर्वार्थाने जनरल शिशिर महाजन सुद्धा. असं मी सर्वांबद्दलच की आनंद आहे भेटून शशिकांतजी आपण, आणि वेळोवेळी जे संपर्क आपला चालू असतो. आणि माझ्या लक्षात आहे की यायचं आहे अजून तिकडे. फ्रान्सवा गोती येतील त्याच वेळेला आपण प्लॅन करून येईल. माझा खूप आनंद मी व्यक्त करतो. कुठल्याही खोट्या नम्रतेने नाही म्हणतोय की ती तिन्ही पुस्तकं माझ्यातल्या विद्यार्थ्यांनी देहभान विसरून वाचले. तिन्ही खंड वाचलेत मी. एक तर सांगतोय की वाचलेत. पुस्तक प्रकाशन माझ्या हस्ते स्वतः ते पुस्तक न वाचता एवढा काय मी मोठा नाही. उलटा आनंद असतो की जर ते असेल तर आपल्यालाही प्रत आधी मिळते. मला तर याच्यातला दुधात साखर असा किंवा स्क्वेअर असा आनंद आहे. कारण इंग्लिशच्या प्रकाशनालाही मला उपस्थित राहण्याची संधी ब्रिगेडियर महाजनांनी दिली होती. तोही आनंदाचे ते क्षण मला लक्षात आहे. आणि त्याही वेळी ते मूळचं इंग्लिशही वाचलं होतं. त्यामुळे लक्षपूर्वक ते मराठी सुद्धा गेल्या 3-4 दिवसातल्या माझ्या प्रवासांमध्ये मी वाचलं. मी आल्यावर त्यांना विचारलं की भाषांतर कोणी केलंय. कारण की मला जो लक्षात आला की एरवी मूळचे जे शब्द शास्त्र तंत्रज्ञानातले म्हणा किंवा एकूण लष्करी तर टेक्नॉलॉजी म्हणजे टर्मिनॉलॉजी मुख्यतः इंग्लिशच आहे सर्व. तरी मला दिसलं की बहुसंख्य शब्दांना नेमकेपणाने अचूक मराठी शब्दही वापरलेले आहेत. म्हणून विचारलं कोणी केलं. तर ते म्हणाले एक टीमही होती, पण त्यातला सिंहाचा वाटा स्वतः ब्रिगेडियर महाजन सरांचाच आहे. मी जो मराठी भाषेचा विद्यार्थी आहे त्यामुळे अर्थातच मला माहिती आहे हे शब्द वापरतोय की मराठीत व्यक्त करता येणार नाही असा दुनियेत कुठलाच आशय नाही. भाषा म्हणून ताकद, भाषेकडे जी ताकद किंवा एखाद्या भाषेत नवे शब्द कसे निर्माण होतात त्यातला ध्वनीचा अभ्यास. आणि पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा एखादी संकल्पना तयार झाली असेल तरी ती आता आपल्याला आपल्या भाषेत मांडायची आहे तर ती ताकद मराठीकडे आहेच. अर्थातच त्याचंही कारण सर्व भाषांची मूळची जननी संस्कृत, तिच्यापासून ही ताकद आपल्यामध्ये सुद्धा येते की ध्वनीचा नीट अभ्यास करून एखादी संकल्पना ती नेमकी कशी मांडायची. त्यातून आता मराठीचा अभिजात हा दर्जा केंद्राने मान्य केला. आनंद आहे. पण तो केवळ केंद्राने मान्य करण्याने मराठी भाषेचा विकास होणार नाहीये. त्या भाषेमधून जीवनाच्या सर्व क्षेत्रातली प्रतिभा जेव्हा व्यक्त होईल तेव्हा मराठी भाषा नवा आणखीन मोठेपणा करेल. मला या पुस्तकाचा आनंद त्यासाठी आहे की भारताची सुरक्षा, त्यातलं सुद्धा नाविक दळ, जो विषय सर्वसाधारणपणे आपल्यापर्यंत पोहोचत नाही असा मांडून तितक्याच ताकदीच्या मराठीतही तो आहे. त्यामुळे मला त्याचा आनंद आहे. मी म्हणालो खूप शिकायला मिळालं मला तेही वाचून. याचं कारण असं आतून, आणि मला वाटतं की मी सगळ्यांकरताच बोलतोय हे, की मूळचं समर्पण आहे भारत देश आणि त्याची जीवनाच्या सर्व क्षेत्रातले प्रश्न, त्याचा अभ्यास आणि जी काही अल्पशी कृती आपल्याकडनं होणार असेल. आणि जे मी म्हणालो की मला आनंद आहे की मी माझ्या परीने जे छोटंसं शैक्षणिक काम करतोय त्याच्यात अनेक वरिष्ठ सेनाधिकारी सुद्धा आहेत. मी मानतो की जनरल शेकटकर सरांसारख्याचे चाणक्य मंडलच्या कामालाही आशीर्वाद आहेत.
आणि जी सुरक्षा व्यवस्था विषयक शेकटकर कमिटी, तिच्या अनेक शिफारसी आणि उदाहरणार्थ आजच्या विषयाला धरून राहील थिएटर कमांड ही संकल्पना. आणि आता युद्धाचं बदलतं स्वरूप पाहता ज्या प्रकारचं कोऑर्डिनेशन लागणारे एका वेळी, तर तेही त्यांनी मांडून आपल्याला या पुस्तकामध्ये इथे सर्व वाचायला मिळतं. तर मला खूप शिकायला मिळालं, याचा मी आनंद व्यक्त करतो. त्यानंतर फार लांबलचक ही काही भाषणाची वेळ असं मला वाटत नाही. हा ग्रंथ, त्यातला सागरी सुरक्षेचा विषय असं सहज मध्यवर्ती ठेवून ते वाचताना मला वाटलं की वेळेची मर्यादा सांभाळून पण आपल्यापाशी सहज 2-3 मुद्दे थोडक्यातच म्हणावे. एक, आता मालदीव्स मध्ये इस्लामिक मूलतत्ववाद वाढत गेला आणि राजवटच आली इंडिया आउट या कार्यक्रमावर. तो मुइझू, इंडिया आउट. आपले 75 होते तिथे आर्म फोर्सेस, आपले वर्दीमधले 75 जण होते. ते मालदीवला मदत करायलाच होते, पण त्यांचा राजकीय कार्यक्रम. तर पंतप्रधान मोदी गेले लक्षद्वीपवर आणि किनारपट्टीवर त्यांनी मॉडेलिंग केलं. मालदीवच्या अर्थव्यवस्थेची बोंबाबोंब व्हायची वेळ आली. तेवढा तरी जागेपणा भारताकडे आहे की त्या अध्यक्षाचं वागणं, त्याच्या 3 मंत्र्यांनी भारताबद्दल, भारताच्या पंतप्रधानांबद्दल काढलेले अनुदार उद्गार, तर 80% जास्ती जणांनी मालदीवचा आपला पर्यटनाचा कार्यक्रमच रद्द करून टाकला. बस तिकडं. आणि चीनी पर्यटकांना बोलवा म्हणा. मालदीवला पाणी लागतं, पिण्याचं पाणी, तेही भारत पुरवतो. तर जा चीनकडे मग. आता निदान परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा धोरण आहे बिलकुल आपण आरेला कार्य करणारे स्वीकारलेले, ते तसंच असायला पाहिजे. पोलीस गुंडांच्या समोर अरे आपण शांतता पाळूयात भागत नाही. त्यांनी एक हात उचलला तर दोन्ही हात खांद्यापासून उखडून टाकले तरी पाहिजेत, किंवा हात उचलण्याचा विचार करणाऱ्याला माहिती पाहिजे की बेटा विचार कर, तू हात उचललास भारताविरुद्ध तर दोन्ही हात खांद्यापासून उखडून काढू. अस्सल मराठीतल्या या संज्ञेला डिफेन्सच्या भाषेमध्ये म्हणतात इन्फ्लिक्टिंग अनएक्सेप्टेबल डॅमेज ऑन एनिमी. आमचे सिक्युरिटी डॉक्ट्रिन काय की त्याला भान पाहिजे, नीट भान पाहिजे की तू डोंट मेस विथ इंडिया, वाट्याला जाऊ नको. त्यानंतर तसं मला ते सर्व वाचतानाही कुलभूषण जाधव मनात सतत येत होते. आपल्या नेव्हीचेच अधिकारी. पाकिस्तान म्हणतं बलुचिस्तानमध्ये ते हेरगिरी करत होते. भारताचं म्हणणं आहे की पाकिस्तानी गुप्तहेरांनी दुबईतनं त्यांना उचललं की निवृत्तीनंतर ते जे काही निवृत्तीनंतरचं करायचं असेल, काय असेल ते असो. बॅकग्राऊंडच्या अनेक गोष्टींचं मला भान आहे, दरवेळी ते माईकवरनं बोललं पाहिजे असंही नाहीये. मुद्दा हा आहे की कुलभूषण जाधव परत आले पाहिजे. 26/11 पुलवामा नंतर जे आपण ठोकला पाकिस्तानला, बालाकोटला, त्यावेळेला आपलं एक विमान आणि आपला अभिनंदन वर्धमान उतरला पाकिस्तानात. 48 तासात पाकिस्ताननी सोडलं त्याला आणि तो सन्मानाने बाघा बॉर्डर क्रॉस करून ताठमानेने येताना उभ्या जगाने पाहिला. तसं मला नाही म्हटलं तरी की नाविक हे म्हणताना मी तर म्हणणार आहे की आपली पण प्रार्थना पाहिजे की कुलभूषण जाधव सुरक्षितरित्या आणि लवकरात लवकर परत यायला पाहिजे. त्यानंतर ज्या सुरामध्ये झालंय तर तेच मुद्दे तर परत मी म्हणण्यामध्ये काही आवश्यकताही नाहीये. मी फक्त भर घालतो ते म्हणजे ते वाचतानाही मला सतत जाणवत होतं की भारताच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका भ्रष्टाचाराचा. हे विधान मी नीट भान ठेवून करतोय की देशाला पूर्ण आतून पोखरून टाकणारा. आणि पाकिस्तान आणि चीन सुद्धा एवढा मोठा नाही, एवढा आपला अंतर्गत हा, आणि त्या स्वार्थ भ्रष्टाचारापायी कळत असेल किंवा
माणसं जे करून बसतील भ्रष्टाचारापायी त्या नादात होणारे देशाचं नुकसान. आणि अन्यथा आता आपण ज्याला 2.5 फ्रंट वॉर आणि 5 ऑगस्ट 2024 पासून बहुधा ते 3.5 निदान धोका तर आहे, म्हणजे बांगलादेशचा सत्ता परिवर्तन. ते वरचे जे 0.5 म्हणले जातात ते नक्सलवाद आणि इस्लामिक दहशतवाद आतले. आणि त्या नक्सलवाद आणि इस्लामिक दहशतवादाची पण मिलीभगत आहे आणि त्यांना बाहेरून पण सपोर्ट आहे. आणि सरळ आहे की नक्सलवादी हे चीनचे ऍडव्हान्स एजंट आहेत. क्लिअर कट, अजिबात हे भावनिक किंवा पॉलिटिकल वाक्य नाही, एकदम हार्ड वस्तुनिष्ठ. त्यांची डॉक्ट्रिन, त्यांचं माओचं रेड बुक, त्यांचे टॅक्टिक्स, त्यांना येणारे आर्म्स ॲम्युनिशन, त्यांचं होणारं ट्रेनिंग आणि काय करायचं आहे भारताचं त्यांना, तर चीनचे ॲडव्हान्स एजंट आहे. आणि इस्लामिक दहशतवाद हे पाकिस्तानचे आणि आता बांगलादेशचे ॲडव्हान्स एजंट्स. बिलकुल आपल्या IB कडे पण ह्याचे रिपोर्ट आहेत की त्यांचे इंटरनल त्यांची लिंक आहे एकमेकांची. आणि PFI सारखी संघटना असू दे किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, नक्सलवाद, ह्याचं भान असून मला वाटत राहतं की भ्रष्ट चारित्र्य, मर्यादा नसलेला स्वार्थ जे माणसांना भ्रष्टाचाराकडे नेतोय, त्या वेगवेगळ्या पदं, वेगवेगळ्या जागा, आणि त्यातल्या एकानी करून बसला त्याचं अख्ख्या देशाला किंमत मोजायला लागेल. मला सहज एक आठवते उर्दू शेरची ओळ, खता लम्हों ने की थी सजा सदियों ने पाई है. की चूक कुठल्या तरी अशी क्षणांकरता पण त्याची किंमत देशाने पुढची शतकानुशतक मोजलेली आहेत. त्यामुळे चरित्र निर्माण आणि अशी माणसं देशाचा कारभार चालवण्याच्या जागांवर, महत्वाच्या पदांवर असायला पाहिजेत. हा एक रस्ता, एकमेव नाहीये. सिस्टीम डिझाईन, त्यातले बदल, सगळी अत्याधुनिकता इत्यादी सर्व पाहिजेच. मला तुमच्याशी संवाद करताना आज वाटलं की डिफेन्स आणि सिक्युरिटीचा सुद्धा मुद्दा देशांतर्गत भ्रष्टाचार हा आहे, असे एक निदान विधान इथे प्रगल्भ श्रोत्यांपाशी ठेवावं. त्यानंतर युद्धाचं जे स्वरूप तर बदलत चाललेलंच आहे की सर्वंकष युद्ध नाव त्याचं, टोटल वॉर. आणि आधीच्या डिफेन्स आपल्या आतापर्यंत असल्या तर 3 त्याच्या, इन्फंट्री, नेव्ही, एअरफोर्स, आता न्यूक्लिअर कमांड, पण आता सायबर कमांड, आता इन्फो वॉर, आता सायऑप्स, सायकोलॉजिकल, की शत्रूला मुळे पहिले त्याची लढण्याची इच्छाच खतम करून ठेवण्याचे सायकोलॉजिकल. उदाहरणार्थ जे घटक हा प्रचार करतायत की भारत हे एक राष्ट्र नाहीच, आजही म्हणतात अनेक, आणि हे पुरोगामी म्हणवतात ते की भारत एक राष्ट्र नाही, कधी नव्हतं. त्याचा अर्थ हे आत्म पोखरण्याचे उद्योग आहेत. त्याचं राष्ट्रीयत्व बळकट करायच्या ऐवजी जर तुमचे चीनच्याही फॉरेन पॉलिसीनुसार भारताचे 22 तुकडे करणे, हे नक्सलवादी पण म्हणतात. तर हे जे धोके, हे ओळखूनचा देश बळकट होणे. त्यामुळे भावनिक नाही वाक्य की तुमचं माझं राष्ट्रीयत्व, आणि जर एकसंधपणे 140 कोटीचा भारत उभा राहिला तर आपल्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. उरलेलं अख्खं जग एकत्र आलं तरी हरवू शकत नाही. 140 कोटीच्या भारताची मार्केटची ताकद आहे, बाजारपेठेची ताकद आहे, लोकसंख्येची ताकद आहे, आणि याचा प्रोजेक्शन जागतिक पातळीला पॉवर प्रोजेक्शन करायला आपल्याला होऊच शकतो. त्यामुळे एक राष्ट्र म्हणून असलेली ताकद. प्रदीपने त्याच्या बोलण्यामध्ये एका भागावर प्रकाश टाकला, म्हणून मी फक्त आता त्या उरलेल्याही भागावर प्रकाश टाकतो. ते म्हणजे प्रदीपच्या बोलण्यामधले होतं स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थिअरी. आणि चीन भारताला सर्व बाजूंनी वेढून आपले जे सुप्रसिद्ध 5 चोक पॉइंट्स आणि हवं तर ते ताब्यात घेण्याची तयारी. त्यानंतर भारत इंडियन ओशन रिजन करताचा नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर, किंवा आपण जी सागर ही संकल्पना मांडली, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, आणि त्यानुसार भारत पावलं टाकतोय. तिकडे पार इस्रायल हमास आत्ता चालू असलं, त्यात इराणच्या इशाऱ्यानुसार हौथीज, लाल समुद्र आणि पर्शियन इथे छापे घालून चाचेगिरी, तर त्या ठिकाणी भारत पुरवतोय, सुरक्षा व्यवस्था भारत पुरवतोय. आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे
आता काय भारत आणि भारताची धोरणं पूर्वी एवढी बावळटपणाची राहिलेली नाहीत. नाईव्ह इंग्लिश शब्द आहे, भोळसटपणाची, आत्मघातकी, विश्वशांतीच्या नादामध्ये राष्ट्रीय हितसंबंधांकडेच दुर्लक्ष होऊन बसते. तेव्हा चीन जर भारताभोवती स्ट्रिंग ऑफ पर्ल्स करायचा प्रयत्न करत असेल तर आजच्या तारखेला तितकंच हे पण निश्चित आहे की आपण सुद्धा चीनला सर्व बाजूंनी वेढण्याची स्ट्रॅटेजिक पावलं टाकतोच आहोत, बरोबर. त्यामुळे समजा जपानशी मैत्री, क्वाड ही संघटना आणि तिचे नाविकच एक्सरसाइज चालतात. त्यानंतर मंगोलियाशी आपला करार आहे, तिकडं युरेनियम आहे, ते काढण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे, मंगोलियाशी आपला करार आहे. व्हिएतनामच्या गल्फ ऑफ टोनकिन आपण तिथे ऑइल एक्स्ट्रॅक्शन, त्यावर चीनने ऑब्जेक्शन घेतलं ONGC ला, आणि भारताने चीनला उत्तर दिलं तुमचा काय संबंध नाहीये, हे व्हिएतनामचा समुद्र आहे आणि आमचा त्यानुसार. किंवा फिलिपिन्सला आपण आता ब्रह्मोस पुरवलीत, हायपरसॉनिक मिसाईल्स. तर हा जो बुद्धिबळाचा 3 डायमेन्शनल खेळ चालतो त्यामध्ये काय भारत आता काय पूर्वीच आता भारत नाही, तो नव्या ताकदीने आहे. वाटचाल आपल्याला अजून खूप करायची आहे, पण आमच्या सगळ्यांच्या आणि वैयक्तिक माझ्या सुद्धा मनात विश्वास आहे की सुरक्षा व्यवस्थेसहित भारताला एक उज्ज्वल भवितव्य आहे. ते घडवण्यामध्येही त्या पुस्तकाचा आणि आपल्या सगळ्यांचे आपण आपल्या परीने जे काम करू त्याचा वाटा आहेच. आनंद व्यक्त करतो आणि निरोप देतो. धन्यवाद. चाणक्य मंडल परिवाराचे ज्येष्ठ विद्यार्थी यांनी आपले विचार मांडले. कारण ते जसे मगाशी म्हणाले की मी कायम शिकत असतो, आणि खरंच माणसाने कायम विद्यार्थी राहावं म्हणजे नव्या शिकण्याच्या आशा उद्दीपित होतात. आणि भ्रष्टाचाराचा आणि देशद्रोहाचा मुद्दा सरांनी मांडला. आणि आता हसनैन तुम्हाला माहिती असतील जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असतात, तर त्यांनी एक छान वाक्य सांगितलं होतं की भ्रष्टाचार आणि देशद्रोह शेख चिल्लीच्या गोष्टीसारखं आहे. म्हणजे ज्या झाडावर आपण बसलोय तेच झाड कापायला निघतोय, आणि त्या झाडं कापल्यानंतर आपण खालीच पडणार आहोत, दुसऱ्या झाडाची सोय केलेली नसते किंवा ते दुसऱ्या झाडावर घेतलं जात नाही, तर शेख चिल्लीसारखी आपली अवस्था होते. म्हणून भ्रष्टाचार आणि देशद्रोह खरं मला वाटतं संरक्षणासाठी महत्त्वाचा मुद्दा सरांनी मांडलेला आहे. त्यानंतर माननीय किरण ठाकूर यांना विनंती करते की अध्यक्षीय भाषण करावं. आताच आपण सगळ्यांचे विचार ऐकलेले आहेत. हेमंत महाजन ब्रिगेडियर हे अनेक वर्ष प्रबोधनाचं कार्य करत आहेत. विशेषतः व्याख्यानं देऊन, लेख वृत्तपत्रात लिहून आणि सतत अभ्यास. म्हणजे सैन्य दलातला कधी सेवानिवृत्त असत नाही, तो सेवेतच असतो, देशाच्या सेवेत. आज युद्ध झालं तर आपल्याकडे 50 लाखापेक्षा जास्त अधिक सेवानिवृत्त आहेत जवान, अधिकारी. म्हणजे सैन्य आता 15 लाखाचं असेल, 76 कमी केलंय, 20 लाखाचं होतं. तर ते करण्यामागे हेतू होता. अनेक ते आम्ही बेळगावला असतो, त्यामुळे आमचा मराठा लाईट इन्फंट्रीशी दररोजचा संबंध असतो. आणि गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, त्यामुळे पूर्वी तोफखाना सुद्धा आमच्याकडे होता, आर्टिलरी. नंतर त्याचं काम राहिलं नाही म्हटल्यानंतर तो राजस्थानकडे वळवण्यात आलं. आणि महोची एक ज्युनियर लीडर्स विंग, कमांडो ट्रेनिंग, की त्याच्यामध्ये एक ना एक दिवस सगळ्या अधिकाऱ्यांना यावंच लागतं. 8 आठवड्याचं ट्रेनिंग आहे, कमांडो ट्रेनिंग. वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, आशियामधलं बेस्ट असं समजलं जात होतं. त्याचा गाजावाजा कुठेही नव्हता. 67ला काहीतरी सुरू झालं.
आम्हालाही 3 वर्षानंतर म्हणजे मुंबईचे प्रतिनिधी आले, लोकप्रतिनिधी, त्यावेळेला आम्हालाही इथल्या पत्रकारांना बोलवलं. त्यामुळे साहस हे काय युद्धात असतं त्याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं. आज मराठा लाईट इन्फंट्री असल्यामुळे बेळगावमध्ये मित्र राष्ट्राचे सगळे सैनिक येतात. मग अमेरिकन लोकांना भूमीवरच्या युद्धाचा अनुभव नसतो म्हणून अमेरिकन येतात, ब्रिटनचे सुद्धा येतात, जॅपनीज येतात. अशा अनेक लोकांना मित्र राष्ट्रातल्या आफ्रिकन येतातच, अशा लोकांना ट्रेनिंग दिलं जातं. तर आम्ही जवळून बघतो की मराठा जवान किती तऱ्हेने तयार केला जातो. तो येतो कुठून? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, विजापूर अशा भागातून येतो. आणि कितीतरी मराठा इन्फंट्रीच्या बटालियन्स आहेत. आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट एक पोस्ट असते निवडणुकीची. ते आमचे मित्र स्टेशन कमांडंट पन्नू लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झाले. तर त्यांनी एकदा सांगितलं की अखंड भारत का राहिला नाही, RSSच्या लोकांनी सुद्धा माहीत नसतं. त्यांनी सांगितलं, मिलिटरी ऑफिसरनी, लक्षात घ्यायला पाहिजे, जागतिक युद्धात 2च शक्ती राहिल्या होत्या, अमेरिका आणि रशिया. तिसरी शक्ती भारत झाला असता. ब्रिटनचे लोक बदमाश आहेत, बदमाश हा शब्द वापरतो. त्यांनी भारत पाकिस्तान वेगळी राज्य केली, राष्ट्र केली. त्याचा उद्देश उद्या हे आपसातच भांडत राहतील आणि तिसरी शक्ती होणार नाहीत. त्यामुळे हे केलं गेलं. म्हणजे त्याच्या मागे त्यांचा हेतू होता, कुटील नीती होती ब्रिटनची. तर किती लोकांना हे माहिती आहे? हे पन्नूने सांगितलं त्यावेळेला. आपल्या देशाने पारतंत्र्याचे हजारो वर्षे चटके सहन केलेले आहेत. एक तर आपापसातली भांडणं, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, शत्रूचा लाभच झाला आहे. मुस्लिम लोक काय शूर आपल्यासारखे शूर होते असं समजायचं कारण नाही, पण आपसात राजांच्या मारामाऱ्या होत्या आणि त्यांना आपण आमंत्रणच दिलं. भारत देश कधी आक्रमक नव्हता. चीनने आक्रमण केलं त्यावेळेला हिंदी चीनी भाई भाई असंच अनेक वर्ष सांगितलं गेलं. आणि आपली आंतरराष्ट्रीय छवी राखण्यासाठी त्यावेळेच्या पंतप्रधानांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या डोकीवर चीन आणून बसवला. तिबेट काय चीनचं होतं? त्यावेळेला सैनिक आपले शूर होते, ते म्हणाले आम्ही रोखतो, पण त्यांना ऑर्डर दिली गेली नाही. पाकिस्तान आझाद काश्मीर तिथे म्हणतात ऑक्युपाईड, तर तिथे करिअप्पा जाऊन पोचले होते, पण त्यांना मागे फिरवलं. म्हणजे असं आत्मघातकी निर्णय त्यावेळेच्या सरकारने घेतले. 65च्या युद्धामध्ये आमचे बेळगावचे बॅरिस्टर नागपै हे त्यावेळेला खासदार होते. त्यांनी लाल बहादूर शास्त्रींना सांगितलं, लाल बहादूर शास्त्रींनी त्यांचा सल्ला घेतला, पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन युद्ध करा. आणि पहिल्यांदा पाकिस्तानच्या भूमीवर आम्ही युद्ध केलं, लाहोरपर्यंत सैन्य गेलं.
नागपैनी त्यावेळेला सांगितलं, भारत विसरला होता पूर्वीच्या काळात अनेक वर्ष. तर त्यावेळेला तिथे जाऊन आमच्या सैन्याने विजय मिळवला. 71 साली बांगलादेश स्वतंत्र केला, आपल्या सैनिकांनीच केला, माणेकशा जनरल. आणि त्या ठिकाणी 80,000 लोकांना पकडलं होतं. त्याच वेळेला काश्मीर सोडून घ्यायचं होतं ना, हे साधलं नाही. आणि त्यामुळे एक कुलभूषण ते म्हणतात तसं आम्हालाही वाटतंय की त्याची सुटका झाली पाहिजे. आणि सगळे प्रार्थना करूया त्यासाठी. आपले हे न्यायालयात साळवेनी नाममात्र 1 रुपये सुद्धा घेतला नाही, तिथे केस चालवली आणि जिंकले ते, पण तरी अजून त्याला सोडत नाहीत. युद्ध जितके दिवस चालेल तितकी वर्ष मागे जातो देश, असं समजलं जातं. 10 दिवस आम्हाला 3-4 युद्ध झाली, त्यामुळे 40 वर्ष 30-40 वर्ष आम्ही मागे गेलो. आणि आता चीन सगळीकडून भारताला घेरलेला आहे. पण आपले पंतप्रधान मोदी आणि जयशंकर परराष्ट्र मंत्री यांनी विलक्षण तडफ दाखवलेली आहे. आणि परराष्ट्र धोरण आपलं फार चांगलं आहे. त्यांचे शत्रू ते आपले मित्र. जपान मित्र करून घेतला, साऊथ कोरिया मित्र आहे, व्हिएटनाम मी जाऊन आलो तिथे आमचा मित्र आहे, मलेशिया मित्र आहे. म्हणजे आम्ही आउटर सर्कलमधनं त्यांना घेरलं. हे मोदीने आणि जयशंकर प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. आणि आपले सैनिक हे शौर्याच्या बाबतीत कोणालाही हरू शकतात, फक्त त्यांना लेटेस्ट इक्विपमेंट पाहिजे. ती लेटेस्ट इक्विपमेंट कुठून मिळणार? आम्ही सगळ्यांनी राष्ट्रभक्ती आणि मिळेल त्या ठिकाणून संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते पैसे आर्मीला दिले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळेच आम्ही हे दिवस बघतो. पारतंत्र्यात भारत होता हे हजारो वर्ष लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे राष्ट्रभक्ती आहे त्या ठिकाणून तुम्ही चोख काम बजावलं, भ्रष्टाचार विरहित काम केलं, तर कितीतरी मोठं काम करण्यासाठी. आणि असंच अपेक्षित आहे. तर आपल्या देशात राष्ट्रभावना वाढली पाहिजे, तरच आपण शत्रूशी मुकाबला करू शकतो. महाजन सरांनी नक्षलवाद्यांचे असा भारताचा उभी रेख म्हणजे सिक्कीम पासून हे रेड कॉरिडॉर काय हे वर्णन केलेलं आहे. आणि कसा डिवाइड भारत करणार. मग नक्षलवाद्याची सामना करण्यासाठी हे नक्षलवादी होतातच का? तर पर्रिकरशी माझं बोलणं झालं होतं. पर्रिकर आमचे मित्र दोघांचे होते. त्यावेळेला मी म्हटलं की हे नक्षलवाद्याचा बंदोबस्त कसा करू शकतोस संरक्षण मंत्री असताना. तर त्यांनी मला काय सांगितलं, मी एक वेगळा फोर्स निर्माण करेन नक्षलवाद्याशी लढण्यासाठीच. किंवा त्यांना ते भारतीयच आहेत, त्यांना नोकऱ्या दिल्या तर ते नक्षलवादी होणारच नाही. म्हणजे असा पर्याय त्याच्याकडे होता. मी म्हटलं त्यावेळेला आमच्या गप्पा चालायच्या की म्यानमार रोहिंग्यानी तुम्ही बदला घेतला, पाकिस्तानशी का बदला घेत नाही? इस्रायलला फक्त आंदण दिलं काय कुठल्याही देशावर हल्ला करायचा? तर अमेरिका त्याच्या मागे आहे. आणि आम्ही हल्ला करायला गेलो तर पाकिस्तान आम्हाला दटवलं जातं. तो त्यावेळेला काय म्हणाला पर्रिकर
वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर वॉर. गेल्या 10 वर्षात शस्त्र घेतली गेलीच नाही. त्यांनी 1.5-2 वर्षात शस्त्र घेतली आणि मग ठाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानात शिरून रातोरात त्यावेळेला दोघेही जागे होते, मोदी पर्रिकरही जागे होते. म्हणजे त्या ठिकाणी बदला घेतला. आणि मी म्हटलं कशी किमती कमी करता तुम्ही. याच्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला. आर्मीमध्ये सुद्धा आहेच. किकबॅक्स. मग त्यांनी सांगितलं पर्रिकरनी, किकबॅक द्यायचे तर ऑफिशियल द्या. अण्वस्त्र इस्रायल कडून आपल्याला क्षेपणास्त्र पाहिजे होती, 8,000 कोटी. 3500 कोटी आल्याशिवाय मी बोलणी करणारच नाही असं सांगितलं. अशा तऱ्हेचे संरक्षण मंत्री पाहिजेत आणि अशा तऱ्हेचं सेक्रेटरी वर्ग पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, आता अविनाश धर्माधिकारी IAS ऑफिसर आहे, सगळ्या ठिकाणी IAS ऑफिसर कशाला पाहिजे? ते आर्मीतले घ्या ना. अरे ते काय बुद्धिमान नाही आहेत, तुमच्यापेक्षा बुद्धिमान आहे. सगळीकडे मॅनेजमेंट एक्सपर्ट अहमदाबादचे घ्या, कलकत्त्याचे घ्या, सगळीकडे IAS ऑफिसर काय करायचे. माझी सूचना आहे, सगळीकडे IAS ऑफिसरचं काम नाही. आणि त्याची लॉबी असते, ते मिलिटरीच्या लोकांना काम करायलाच देत नाही. खरं आहे, मिलिटरीमध्ये पाहिजेत. आणि त्यांचं कोऑर्डिनेशन नव्हतं. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ते कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक नेमला गेला, प्रदीप रावत. ते आले होते बेळगावला. जे मोठे ऑफिसर असतात ते जनरल बेळगावला येतातच. पुण्यात तर काय सदर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे, तर आमचा त्यांच्याशी संबंध येतो. आणि त्यामुळे आम्ही काही मदत करत असतो. ती शर्कट डे लढाई जिंकली, जागतिक युद्धात. त्यांना हॉलला पैसे पाहिजे होते. आम्ही जो 80 लाखाचा मोठा हॉल बांधून दिला. तिथे म्युझियम आहे, आपण बघू शकता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा 5 रुपयापासून डोनेशन घेतले गेल्या आणि त्या जवानांना पुतळा आम्ही भेट म्हणून दिला. 25 लाखाचा पुतळा शिवाजी महाराजांच्या आश्वारून मिलिटरी महादेव समोर. जनरल ते ब्रिगेडियर मिश्रा त्यांनी आम्हाला जागा दिली, तिथे बसवलं. एक ॲम्ब्युलन्स दिली. नंतर शेकतकरना मी 1 कोटी दिली, कारण त्यांनी अशा तऱ्हेचं संवाद साधावा लोकांशी, लोकांना राष्ट्रभक्ती निर्माण करावी. ब्रिगेडियर महाजन सुद्धा होतेच. तर त्यावेळेला त्यांनी भोसला मिलिटरी स्कूलला ते पैसे येऊ लागले. आज मी ब्रिगेडियर महाजनना देणार आहोत 10 लाख रुपये हे रिसर्च करण्यासाठी आणि हे अशा तऱ्हेचं पुस्तकं लिहिण्यासाठी हे उपयोगात आणलं पाहिजे. आमचे मित्र बोधे म्हणून होते, एरियल फोटोग्राफीमध्ये मास्टर. त्यांनी 7 लाख ट्रान्सपरन्सीज किनारपट्टीच्या काढलेल्या आहेत. आज त्याला वाली कोण नाही आहे. त्या ताब्यात घ्या किंवा काहीतरी आर्मीच्या दृष्टीने त्याचा उपयोग करून घ्या. तर अशा तऱ्हेचे छत्रपती शिवाजी महाराजांना जे समजलं होतं, त्याच्यानंतर नितीन गडकरींना समजलं आणि हेमंत महाजननी ते त्यांना दाखवून दिलं. याबद्दल मराठी माणूस हा जागरूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा चालवतो आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी रणनीती अंगीकारली पाहिजे. आपलं गुप्तहेर खातं काय काम करतं? शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर खातं महत्वाचं होतं. आज मला माहिती नाही आणि दिलंय पुस्तक. हो, तर मी सांगणार आहे धक्कादायक. आमच्या मशिदीकडे एक बॉम्बस्फोट झाला 91 साली. बेळगाव हिंदू मुसलमान चालू होतं.
दंगा चालू होता. म्हणजे तिथे चंदीगडचं नाव ऐकलं जातं, बेळगावचं आमचं नाव घेतलं जायचं. 10-12 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले. यांनी मारला की त्याने मारायचं दुसरं. असं एक वातावरण झालं होतं, जसं पूर्वी पुण्यातही होतं. आम्ही मोडून काढलं ते. शिवजयंती आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी केली. 25-25 लाखाची बक्षिसं दिली आम्ही, स्पर्धा ठेवल्या. त्या ठिकाणी एक बॉम्बस्फोट झाला होता. त्याचं पृथक्करण गेलं असतं तर RDX सापडलं असतं आणि बॉम्बे ब्लास्ट झाली नसती. मी अजूनही सांगतो की त्याचं काय झालं माहीतच नाही. मग जनरल E.D. डिसूजा, मराठा लाईट इन्फंट्रीचे प्राऊड फूट नंतर इतिहासकार, कर्नल रेजिमेंट होते ते. हा कर्नल रेजिमेंट, आमचे पहिले हो. तर त्याने मला सांगितलं, मी त्यांना म्हटलं की हे असं असं झालं पाहिजे होतं. ते म्हणाले बरोबर आहे, प्रत्येक माणसाने संरक्षणाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपल्या भागात कोण फिरतो ह्याचं लक्ष असलं पाहिजे आणि त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे आणि पोलिसांनी त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. आता आमच्या मागे महाराष्ट्र एकीकरण समितीची चळवळ होती. आमच्या मागे 10 CID लागायचे. काय एक बैठक घेतली तर कुठे काय दिसतच नाही. जे आहेत की काय गुप्तहेर खातं काय, आणि बदनाम झाले मागच्या कसाबाच्या त्याच्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट आणि हल्ला. तर हे गुप्तहेर खातं चांगलं पाहिजे. आज निदान अजित डोभालचं नाव घेतलं जातं, चांगली गोष्ट आहे. जे पंतप्रधान मोदीच्या काळात अनेक चांगली माणसं गोळा केलेली आहेत. सेनापती बापट म्हणायचे, मराठ्या विणा राष्ट्र गाडानं चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र हा आधार भारताचा. हा महाराष्ट्र आधार भारताचा ठरला पाहिजे. या दृष्टीने आपण सामर्थ्यवान भारत केला पाहिजे. रणाविणा स्वातंत्र्य कोणा मिळाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करेल त्यांचे. अशा युक्तीप्रमाणे तुम्ही सगळेजण मराठी माणसं एकत्र झाली पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी माणसाची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी आम्ही लोकमान्य प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. प्रकाशनाच्या निमित्तानं विचारमंथन झालं. विचारवंतांचे विचार आपण ऐकले आणि या विचारमंथनाचं नवनीत म्हणजे हे पुस्तक जे आज प्रकाशित झालेलं आहे, भारताची सागरी सुरक्षा. नक्की सगळ्यांनी घेऊन वाचावं, कारण अभ्यास असेल तर खंडन आणि मंडन. आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की कुठलाही खंडन मंडन करायचं असेल तर अभ्यासाचा आधार लागतो आणि तो अभ्यास आपल्याला असेल तर संरक्षण खात्यामध्ये आमूलाग्र बदल आपण घडवू शकतो. या विचारमंथनातून हा विचार पुढे आलेला आहे. एक शायर म्हणतो, हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. पण असं जरी असलं तर देशाचे दुश्मन असेल तर मग हिंदुस्तान सोडत नाही आणि दुश्मन आपल्याला सोडायचं नसेल तर सागरी सुरक्षा आणि देशाची सुरक्षा कशी महत्त्वाची आहे हा विचार आजच्या प्रकाशनाच्या निमित्तानं समोर आलेला आहे. हेमंत महाजन यांना खूप शुभेच्छा. अशाच साहित्यकृती पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि आभाराचा भार मी अस्मिता कुलकर्णी यांच्याकडे देते. सांस्कृतिक पुणे, वैचारिक पुणे आणि बौद्धिक पुणे असं पुणे ओळखलं जातं आणि देशाची सांस्कृतिक राजधानी असं पण पुणे ओळखलं जातं. भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल या 3 भागातल्या पुस्तकांचं प्रकाशन आपण आज इथे केलं आणि त्या निमित्ताने जी वैचारिक प्रगल्भता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ह्या सर्व मान्यवरांनी प्रयत्न केला म्हणा की आपल्यापर्यंत पोहोचवलं त्यांनी. तर मला थोडंसं बदल करून असं म्हणावं असं वाटेल की जरी वैचारिक परंपरा आहे पुण्याला, पण पुणे हे वैचारिक राजधानी आहे असंही आपण म्हणू शकतो.
आणि मला खरंच आनंद आहे की आज आपण खूप खूप वेगळ्या विषयावरचं पुस्तक अनुबंधातर्फे आपण सर्वांपर्यंत पोचवत आहोत. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला, मी कार्यक्रम म्हणत नाही, प्रकाशन सोहळा म्हणते, त्या प्रकाशन सोहळ्यासाठी आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले श्री किरण ठाकूर, ज्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झाला. श्री अविनाश धर्माधिकारी, चाणक्यचे सर्व त्यांच्याबद्दल आपण काही म्हणूच शकत नाही ना, म्हणजे लहान तोंडी मोठा घास असं होईल नाही का. तर हे पण ह्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले. श्री प्रदीपदादा राऊत, उत्सवमूर्ती लेखक ब्रिगेडियर हेमंत महाजन, आपल्या सर्वांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा आज आपण या सोहळ्याचे आपण साक्षीदार झालात. मला खरंच खूप आनंद होतो आणि मला खरोखर गर्व आहे की वैचारिक बालसाहित्य, ललित साहित्य, आत्मचरित्र, सांगीतिक विषयामध्ये अनंत पुस्तकं आम्ही काढलीत. कारण 750 पुस्तकांच्या टायटलमध्ये हे खूप आहेत. पण सागरी सुरक्षा हा अत्यंत वेगळ्या विषयावर हे पुस्तक आम्ही तुमच्यासमोर आणलं आणि त्या निमित्ताने ह्या सर्व मान्यवरांचं जे मनोगत म्हणा, जे विचार आपण ऐकलं, तेव्हा मला आज खरंच गर्व वाटतो की आज आम्ही हे पुस्तक रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत आणू शकलो. हे पुस्तक आपल्यापर्यंत आणण्यासाठी खूप जणांचा सक्रिय सहभाग लाभलेला असतो. सगळ्यांचं काही आपल्याला नाव घेता येत नाही. आपल्या परंपरेमध्ये आभार मानणं हा फार कृत्रिम शब्द होतो. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना हे मान्य असेल. तर आपली एक परंपरा आहे की आपण कोणीही आपल्यासाठी काही केलं तर त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तर ती कृतज्ञता ह्या सर्वांच्यासाठी मी आपल्यासमोर व्यक्त करते. त्याच्यानंतर मसापाचे पदाधिकारी, ज्याने हा हॉल आपल्यासाठी उपलब्ध करून दिला, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, माध्यमाचे प्रतिनिधी आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण रसिक, प्रेक्षक, मायबाप हो. आम्हा वाचकांसाठी, प्रकाशकांसाठी आपण मायबापच आहात. आपणा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि भारताची सागरी सुरक्षा ह्या 3 भागातल्या पुस्तकांचं प्रकाशन समारंभ इथे साजरा झाला, संपन्न झाला असं मी जाहीर करते. या 3 भागांचं पुस्तक आज आपल्याला सवलतीच्या किमतीमध्ये 750 रुपयाला उपलब्ध आहे. आपण जर एकच घेणार असाल तर त्याची किंमत 300 रुपये असेल. 2 भागातलं घेणार असाल तर 600 रुपये असेल. जीपे आपण करू शकता, आपण टेक्नॉलॉजीमध्ये वावरतो. आणि अशा रीतीनं हा कार्यक्रम, हा सोहळा संपन्न झाला आणि आज आपण ह्या सर्वांच्या साक्षीनं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रकाशन सोहळा आपण इथे संपन्न केला आहे. एवढं सांगून मी आपली रजा घेते.